याच्यामधला पार्ट तिसराच होता आपला, तो आपण चालू केला होता, बरोबर आहे. पार्ट 3 सेक्शन 28 to 30. सेक्शन 28मध्ये काय आहे, अमेंडमेंट ऑफ रजिस्ट्रेशन हे आपण बघितलं होतं. कॅन्सलेशन हे आपण बघितलं होतं. रिव्होकेशन आपलं बाकी आहे. थोडंसं कसं आहे, तुम्ही इथे रीड केलं ना स्वतःहून थोडा तुमचा वेळ काढून, तर तुम्हाला काही गोष्टी क्लिअर होतील की एक्झॅक्टली आता त्याच्यामध्ये रूल बघाल तुम्ही, रूल किती आहेत अमेंडमेंटमध्ये, रूल कुठला लागतो, मग मी रूल बघाल, रूल रीड कराल, त्या पुढे चार्ट दिला आहे तो बघाल अमेंडमेंटचा, थोडं रिवाईज होईल. क्लास झाल्यानंतर तुम्ही एकदा तरी त्याच्यावरती एकदा तरी थोडा ओव्हरव्ह्यू त्याचा घेतला पाहिजे, थोडं रीड केलं पाहिजे. सबसेक्शन 2मध्ये काय दिलं आहे, 3मध्ये काय दिलं आहे, त्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत. पण कॅन्सलेशनमध्ये बघा बरेच कॉम्प्लिकेशन्स आहेत, कारण मग इथे बरेच सबसेक्शन 1 आहे, त्यात त्या गोष्टी दिल्या आहेत. आणि त्याच्यात मी एक चार्ट टाकला, हे बघा, कॅन्सलेशन बाय टॅक्स पेअर हिमसेल्फ, एक टर्नओव्हर लिमिट आहे, दुसरी आणखीन तिथे काय दिली त्यांनी रिझन दिली. अदर रिझनमध्ये काय काय आहे, अदर रिझनमध्ये तुम्ही बघाल इकडे मला पेन मिळत नव्हतं इथे. ओके बघा, ओके कॅन्सलेशनमध्ये एक तुम्हाला टर्नओव्हर लिमिट दिली. दुसऱ्या अदर केसेसमध्ये काय दिले, द बिझनेस हॅज बीन डिस्कंटिन्यू, ट्रान्सफर झाला बिझनेस, अमलगमेंटेड, डिमर्जर, चेंज इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ बिझनेस, पार्टनरशिपची कंपनी झाली, किंवा सेक्शन 22 किंवा 24 ॲप्लिकेबल होत नाही, रजिस्ट्रेशन कॅन्सल होईल. कॅन्सल बाय टॅक्स पेअर स्वतः करेल, किंवा कॅन्सलेशन बाय ऑथराइज टॅक्स ऑफिसर, की जो टॅक्स पेअर आहे, टॅक्सेबल पर्सन आहे, तो प्रॉपर लॉ फॉलो करत नाही, काही व्हायोलेट्स करतो लॉ. कॅन्सल बाय लीगल एअर्स इन केस ऑफ डेथ ऑफ टॅक्स पेअर. बस हेच तुमचं इकडे मागे तुम्हाला दिलेलं आहे सबसेक्शन 1मध्ये आहे. पुढे जाऊन आणखी काय दिलं इकडे सबसेक्शन 2मध्ये, रिटर्न फाईल प्रॉपर करत नाही, ITC प्रॉपर घेत नाही, ह्या सगळ्या गोष्टी इकडे आहेत, ABCD. मग त्याचा रूल पुढे रूलप्रमाणे काय करायला लागेल हे दिलं आहे. रूल 21A सस्पेन्शनसाठी आहे. आणि नंतर मग ॲक्च्युली 22मध्ये तुम्ही बघाल तर 22मध्ये पुढच्या काय प्रोसिजर्स आहेत. आणि मग त्याला इकडे सेक्शन जर का त्यांनी एक लिंक केलं की या सेक्शनप्रमाणे आहे, तर सेक्शनमध्ये काय आहे हे पटकन कळा म्हणून खाली मी इकडे सेक्शन दिला आहे, तो त्याचा प्रोविजो पण दिला आहे इकडे रूल 22मध्ये. रूल 22मध्ये मी पुढे या सेक्शन 29, 3, 4, 5 तिकडे मी दाखवला होता, तरी इथे परत घेतला आहे, पुढे दिलेलं आहे. बस हे तुम्ही जरा का रीड करा, तुमचं कॅन्सलेशन क्लिअर होईल. त्याचा चार्टही पुढे टाकला आहे की कॅन्सलेशन केलं, जर कॅन्सलेशन केलं तर इन केस ऑफ गुड्स अदर दॅन कॅपिटल गुड्स, आपण बघितलं गुड्सचे 2 प्रकार आहेत, एक इनपुट्स आणि दुसरं कॅपिटल गुड्स. इनपुट जे तुमच्याकडे शिल्लक असतील, स्टॉकमध्ये शिल्लक असतील, त्याच्यावर जो ITC आहे किंवा जर ते विकून तुम्हाला जो टॅक्स कलेक्ट होईल त्याच्याहून जी जास्त अमाऊंट आहे ती अमाऊंट भरावी लागेल. आणि जे कॅपिटल गुड्स आहेत त्याच्यावरती तुम्ही जो ITC क्लेम केला आहे त्याबद्दल तुम्हाला कशा प्रकारे ITC
तो टॅक्स भरायचा दिली जाईल किंवा ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू सेक्शन 15 प्रमाणे जी व्हॅल्यू काढली जाईल ती व्हॅल्यू किंवा मग रूलप्रमाणे हायर ऑफ इन केस ऑफ कॅपिटल गुड्स जी व्हॅल्यू इन हायर ऑफ या दोनमधली ती भरायला लागेल. कॅन्सलेशन करणं आणि त्यातल्या काय स्टेप समजून घेणं त्यातला हा महत्त्वाचा पॉईंट आहे हे मी सांगितलं आहे. पुढे मग आता रिव्होकेशन. आता रिव्होकेशनमध्ये बघा सेक्शन 30 आहे. सब्जेक्ट टू सच कंडिशन्स मे बी प्रिस्क्राइब एनी रजिस्टर्ड पर्सन हुज रजिस्ट्रेशन इज कॅन्सल बाय द प्रॉपर ऑफिसर. आता जर टॅक्सेबल पर्सनने स्वतः जर का कॅन्सलेशनसाठी अर्ज केला असेल ॲप्लिकेशन दिलं असेल तर तो आपलं रजिस्ट्रेशन त्याला रिवोक परत घ्यायचंच नाही आहे. तो पूर्णच करेल प्रोसिजर जे काय त्याला टॅक्स भरायला तो भरेल आणि मग सगळ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करेल. पण जर का प्रॉपर ऑफिसरनी ऑन इज ओन मोशन जर कॅन्सलेशन केलं असेल मे अप्लाय टू सच ऑफिसर फॉर रिव्होकेशन ऑफ कॅन्सलेशन ऑफ द रजिस्ट्रेशन. मग इथे जो टॅक्सेबल पर्सन आहे तो काय करेल ॲप्लिकेशन देईल तुम्ही माझं जे काय कन्सेशन तुम्ही केलेलं आहे ते तुम्ही परत घ्या रिवोक करा इन द प्रिस्क्राईब मॅनर. म्हणजे रूलप्रमाणे त्यात सांगितलं त्याप्रमाणे विदिन 30 days फ्रॉम द डेट ऑफ सर्व्हिस ऑफ कॅन्सलेशन ऑफ ऑर्डर. तुम्ही जी ऑर्डर पास केली त्या ऑर्डरच्या अगेन्स्ट तो सांगतो की तुम्ही रजिस्ट्रेशन माझं काय करा रिस्टोर करा रिवोक करा कॅन्सलेशन. आता जर ते 30 दिवस जे आहेत त्या 30 दिवसामध्ये जे नाही होऊ शकलं तर मग तो ॲडिशनल कमिशनर जॉईंट कमिशनरला सांगू शकतो आणि मग त्यांच्यामार्फत आणखीन त्याला 30 दिवस मिळू शकतात. अपार्ट फ्रॉम दिस 30 days एक्सटेन्शन त्याला कमिशनर फर्दर एक्सटेंड करू शकतात आणखीन 30 days बियॉन्ड द पिरियड स्पेसिफाईड इन ए. म्हणजे हा प्रोव्हिजनवर दिलेला आहे प्रोव्हाइडेड दॅट सच पिरियड म्हणजे 30 दिवस मे ऑन सफिशियंट कॉज बिंग शोन अँड फॉर रिझन टू बी रेकॉर्डेड इन रायटिंग बी एक्सटेंडेड. त्याला 30 दिवसामध्ये रिवोक करण्याकरता ॲप्लिकेशन द्यायचं आहे. त्या पिरियडमध्ये जर का काही कारणास्तव तो ॲप्लिकेशन देऊ शकला नाही तर मग सफिशियंट कॉज असेल तर त्याला ॲडिशनल कमिशनर जॉईंट कमिशनर किंवा जॉईंट कमिशनर त्याला आणखीन 30 दिवसाचा पिरियड एक्सटेंड करून देऊ शकतात. आणि तसंच जेन्युइन रिझनचं असेल तर मग त्याला कमिशनर आणखीन फर्दर पिरियड 30 दिवसापर्यंत एक्सटेंड करून देऊ शकतात. कशाकरता रिव्होकेशनच्या ॲप्लिकेशनसाठी. द प्रॉपर ऑफिसर मे इन सच मॅनर आणि विदिन सच पिरियड ॲज मे बी प्रिस्क्राईब बाय ऑर्डर आयदर रिवोक कॅन्सलेशन ऑफ द रजिस्ट्रेशन ऑर रिजेक्ट द ॲप्लिकेशन. त्याला त्याच्याकडे ॲप्लिकेशन आल्यानंतर त्या ऑर्डरच्या अगेन्स्ट तो रिवोक करेल किंवा रिजेक्ट करेल. प्रोव्हाइडेड दॅट द ॲप्लिकेशन फॉर रिवोकेशन ऑफ कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन शॅल नॉट बी रिजेक्टेड अनलेस द ॲप्लिकंट हॅज बीन गिवन ॲन अपॉर्च्युनिटी ऑफ बिईंग हर्ड. तो त्याचं ऐकून घेईल त्याला संधी देईल त्याचं काय म्हणणं आहे ॲप्लिकेशन त्याला तो म्हणतो की रिवोक करा तर त्यानंतर तो रिजेक्ट करू शकतो किंवा ॲप्रूव्ह करू शकतो. पण कॅन्सलेशन करण्यापूर्वी त्यांनी त्याचं एकदा बिंग हर्ट दिलेलं आहे त्यांनी त्याचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. द रिवोकेशन ऑफ कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन अंडर द स्टेट गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ॲक्ट रिवोकेशन ऑफ कॅन्सलेशन रजिस्ट्रेशन अंडर AGST ॲक्ट और द UPGST ॲक्ट ॲज द केस मे बी शॅल बी डीम टू बी रिवोकेशन ऑफ कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन अंडर दिस ॲक्ट. रिवोकेशन जर का एका ॲक्टमध्ये झालं तर दुसऱ्या ॲक्टमध्ये पण झालं असं मान्यता येईल. ही फक्त प्रोव्हिजन आहे त्याप्रमाणे रिवोकेशन होऊ शकतं हे कळतं आपल्याला आणि त्याचा पिरियड कळतो. आता रूलमध्ये तुम्हाला दिलं आहे की 30 दिवसासाठी कुठला फॉर्म आहे मॅनर म्हटलं का कुठला फॉर्म आहे तो येईल. A registered person whose registration is cancelled by the proper officer on his own motion may submit an application for revocation of cancellation of registration in Form 21 to such proper officer within a period of 30 days from the date of the service of the order of the cancellation registration or within such time period as extended. हे पहिले 30 दिवस आहे एक्सटेंड होऊन आणखीन 30 दिवस मिळू शकतात आणखीन एक्सटेंड होऊन आणखीन 30 दिवस मिळू शकतात. त्या पिरियडमध्ये or the commissioner as case may be in exercise of the power provided 30 मध्ये जी पॉवर दिली त्याप्रमाणे at the common portal either directly or through FC notified by the commissioner. रजिस्टर्ड पर्सनने काय करायला पाहिजे त्याच्या अगेन्स्ट जो काय कॅन्सलेशनचा जो फॉर्म त्यांनी सबमिट ऑर्डर काढलेली आहे त्याच्या अगेन्स्ट त्यांनी रिवोकेशन करता अप्लाय केलं पाहिजे. एवढं क्लिअर आहे. Provided that
No application for revocation shall be filed if the registration has been cancelled for the failure of the registered person to furnish returns. त्यांनी रिटर्न्स नाही भरलेले किंवा unless such returns are furnished and any tax due in terms of returns has been paid along with any amount payable towards interest, penalty, late fees, said returns. No application for revocation shall be filed. रिवोकेशनचे ॲप्लिकेशन फाईल करू शकत नाही जोपर्यंत सगळी लायबिलिटी आणि रिटर्न्स क्लिअर होत नाही. ते क्लिअर करा आणि मग तुम्ही रिवोकेशनसाठी काय करा, ॲप्लिकेशन करा. ॲप्लिकेशन फॉर रिवोकेशन रजिस्ट्रेशन फॉर्म GST RAG 21 मध्ये जाईल, 30 दिवसामध्ये जाईल. साठ दिवसामध्ये जाईल ते 9 दिवसामध्ये जाईल, पण त्याच्या अगोदर रिटर्न्स सगळे कंप्लीट करायला लागतील. प्रोव्हाइडेड फर्दर दॅट all returns due for the period from the date of the order of cancellation of registration till the date of the order of revocation of cancellation of registration shall be furnished by the said person within a period of 30 days. मग ज्यावेळेस तो कॅन्सलेशन करतो त्यावेळेस त्याचा रजिस्ट्रेशन नंबर येतो, तो काय होतो, सस्पेंड होतो. तिथपासून तो इनवॉइस बनवू शकत नाही प्लस रिटर्न्स करू शकत नाही. हां, मग त्याच्या अगोदरचं जे काय पेंडिंग मॅटर आहे तो कंप्लीट करेल, मग रिवोकेशन होईल. मग ते झाल्यानंतर प्रोव्हाइडेड फर्दर दॅट ऑल रिटर्न्स ड्यू फॉर द पिरियड फ्रॉम द डेट ऑफ द ऑर्डर ऑफ कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन टिल द डेट ऑफ ऑर्डर ऑफ रिवोकेशन, या 2 डेटमधले जे काही रिटर्न्स आहेत त्यांनी 30 दिवसामध्ये फाईल करावे. ओके. प्रोव्हाइडेड ऑल्सो दॅट वेअर द रजिस्ट्रेशन हॅज बीन कॅन्सल्ड विथ रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट द रजिस्टर्ड पर्सन शॅल फर्निश ऑल रिटर्न्स. रेट्रोस्पेक्टिव्हचा अर्थ आहे की त्यांनी ऑर्डर पास केली त्याच्या अगोदरपासूनची रिटर्न्स, अगोदरची डेट दिली त्या डेटपासून काय करायचं, तुमचं रजिस्ट्रेशन कॅन्सल झालेलं आहे. रेट्रोस्पेक्टिव्ह म्हणजे ऑर्डर काढण्या अगोदरपासूनची डेट दिली. सेम दिलं आहे, वर दिलं आहे तेच, 30 दिवसामध्ये सगळे रिटर्न्स फाईल करा. रूल आपण बघतोय रूल 23, त्याचा सबरूल 2 वेअर द प्रॉपर ऑफिसर इज सॅटिस्फाईड द रिझन टू बी रेकॉर्डेड इन रायटिंग that there are sufficient ground for revocation of cancellation of registration, he shall revoke the cancellation of registration by order in form GST RAG 22. आता 21 मध्ये त्यांनी काय केलं, 22 मध्ये काय केलं, ॲप्लिकेशन केलं की रिवोक करा आणि मग त्यांनी सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण केल्या. ऑफिसर सॅटिस्फाईड आहे. 22 मध्ये काय होईल, 30 दिवसामध्ये ते ॲप्लिकेशन दिल्यापासून 30 दिवसामध्ये त्याचं रिवोकेशन केलं जाईल. The proper officer may for reason to be recorded in writing under circumstances other than, एकतर तो ॲक्सेप्ट करेल किंवा रिजेक्ट करेल. जर रिजेक्ट करेल तर GST RAG 5 रिजेक्ट द ॲप्लिकेशन फॉर रिवोकेशन ऑफ कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन अँड कम्युनिकेट द सेम टू द ॲप्लिकेंट. The proper officer shall before passing the order referring to in clause B of subrule 2, ह्या बी प्रमाणे क्लॉज बी ऑफ सबरूल 2 इश्यू अ नोटीस इन फॉर्म GST RAG 23 requiring the applicant to show cause as to why the application submitted for revocation under subrule 1 should not be rejected, and the applicant shall furnish the reply within a period of 7 working days from the date of service of the notice in GST RAG 24. Upon receipt of the information or clarification in 24, the proper officer shall proceed to dispose of the application in manner specified in subrule 2 within a period of, परत दिला इकडे 30 days from the date of the receipt of such information or clarification from the applicant. ह्या सगळ्या प्रोसिजर, ही सगळ्या प्रोसिडिंग्स कोणाच्या अगेन्स्ट चालले, की जो लॉ प्रॉपर फॉलो करत नाही त्या व्हायोलेशन करतो त्याही करत चालले. मग त्यांनी जर का तो काय त्याच्याकडनं चुका झाल्या असतील, अनावधानांनी म्हणा, ॲक्सिडेंटली म्हणा, चुका झाल्या असतील तर त्यांनी जर का सगळ्या करेक्ट केल्या, त्या टॅक्स त्याचा आहे तो भरला, ॲप्लिकेशन दिलं, त्यानंतर कम्युनिकेट केलं तर त्याचं रजिस्ट्रेशन जे आहे ते रिवोक होऊ शकतं. त्याचा आपण पुढे चार्ट बनवलं आहे, तुम्ही बघाल. 21, 22 पुढे 23, 24 हे सगळे त्यामध्ये घेतलेत. ओके. आणखीन एक रूल आहे, रूल 25
physical verification, where the proper officer is satisfied that a physical verification of the place of business of registered person is required after grant of registration, he may get such verification done, and verification report along with the other documents including photographs shall be uploaded in form GST RAG 30 on the common portal within a period of 15 working days following the date of such verification. रूल 26 आहे. 26 आपण बघतो सगळं. आता आपल्याला OTP येतो, मोबाईलला OTP येतो, त्यानंतर ईमेलला OTP येतो. त्याबद्दल हा रूल दिलेला आहे की ऑल ॲप्लिकेशन्स इंक्लुडिंग रिप्लाय इफ एनी टू द नोटिसेस रिटर्न्स इंक्लुडिंग द डिटेल्स ऑफ आउटवर्ड अँड इनवर्ड सप्लाईज अपील्स or any other document required to be submitted under the provisions of these rules shall be so submitted electronically. सगळं काय होणार होता इलेक्ट्रॉनिकली विथ डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट एक or through e-signature as specified under the provisions of the Information Technology Act or verified by any other mode of signature or verification notified by the board in this behalf. Provided that a registered person registered under the provisions of the Companies Act 2013 shall furnish the documents or application verified through digital, त्याला आपण DSC म्हणतो. त्यांना DSC थ्रू करायला लागतं. त्यांना OTP मोबाईलला आणि ईमेलला येत नाही. तुम्ही DSC सिग्नेचर यूज करा, त्यातनं तो सिग्नेचर रीड करतो आणि मग ती वेबसाईटला पाठवतो, पोर्टलला पाठवतो. त्यांना मग DSC वापरायला लागते कंपनीसाठी. Each document including the returns furnishing online shall be signed or verified through electronic verification code. In the case of an individual, by the individual himself or where he is absent from India by some other person duly authorized by him in this behalf, and where the individual is mentally incapacitated from attending to his affairs by his guardian or by any other person competent to act on his behalf. कोणी साईन किंवा व्हेरीफाय करावं हे दिलं. इन केस ऑफ HUF हिंदू अनडिवाइडेड फॅमिली करता नसल्यास कोण जो दुसरा व्यक्ती एक करता ॲबसेंट आहे तर मेंटली इनकॅपॅसिटेड फ्रॉम अटेंडिंग टू हिज अफेअर्स बाय एनी अदर अडल्ट मेंबर ऑफ सच फॅमिली और बाय द ऑथोराइज सिग्नेटरी ऑफ सच करता. कंपनी असेल तर चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर और ऑथोराइज सिग्नेटरी. गव्हर्नमेंट असेल तर गव्हर्नमेंटल एजन्सी असेल तर किंवा लोकल अथॉरिटी असेल तर ऑफिसर ऑथोराइज केला आहे तो त्यांच्या वतीने करेल. इन केस ऑफ फर्म बाय एनी पार्टनर देअर ऑफ नॉट बिंग अ मायनर और ऑथोराइज सिग्नेटरी जो कोण असेल तो. इन केस ऑफ एनी अदर असोसिएशन बाय मेंबर ऑफ द असोसिएशन और पर्सन और ऑथोराइज सिग्नेटरी. ट्रस्ट असल्यास ट्रस्टी किंवा एनी ट्रस्टी और ऑथोराइज सिग्नेटरी. इन केस ऑफ अदर पर्सन बाय सम पर्सन कॉम्पिटंट to act on his behalf or by any person authorized in accordance with the provision of section 14. 14 म्हणजे GST practitioner. All notices, certificates, orders under the provision of this chapter shall be issued electronically by the म्हणजे GST registration certificate या सगळ्या गोष्टी आहेत त्या कुठे येतील इलेक्ट्रॉनिकली or any other officer authorized to issue such notice or certificates or orders through digital signature certificate or through e-signature as specified under the provisions of the Information Technology Act 2000 or verified by any other mode of signature or verification as notified by the board in this behalf. कशा प्रकारे ऑथेंटिकेशन होईल, कम्युनिकेशन होईल हे तुम्हाला रूल 26 मध्ये दिलेलं आहे. आणि आपण जेवढे फॉर्म आत्तापर्यंत बघितले त्याची एक तुम्हाला कंप्लीट लिस्ट दिली आहे. GSTR RAG 1मध्ये कुठला फॉर्म आहे, 2मध्ये कुठला आहे, 3 कुठला आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 7 आहे. आता आपण 25 फॉर्म बघितले. या 25 जे काय तुम्ही बघता वेगवेगळे 30 आहेत बघा. हे सगळ्याचे दिलेले आहे लिस्ट. इतकं लक्षात ठेवणं कोणालाच पॉसिबल नाही, पण जर का तुम्ही वारंवार बघत राहाल आणि मग ते रिवाईज कराल तर तुमच्या लक्षात राहतील. कित्येक रूल्स आहेत, सेक्शन आपण बघितले 22 ते 30, पण त्यामध्ये सबसेक्शन आहेत, त्याला कनेक्टेड वेगवेगळे फॉर्म्स आहेत, रूल्स आहेत. एवढं सगळं मिळून आपलं स्टडी जो आहे रजिस्ट्रेशनचा ते सगळं मिळून होणार.
आणि एवढा जर व्यापक स्टडी असेल आणि तुम्ही जर का एकदाही रिवाईज नाही करणार, तुम्ही एकदाही रीड नाही करणार नंतर टॉपिक संपल्यानंतर, तर मग तुमच्या लक्षात काहीच राहणार नाही. नवीन टॉपिक सुरू करू तर नवीन टॉपिक लक्षात येईल, हा टॉपिक तुमचा विसरून जाईल. त्यामुळे सगळ्या मी तुम्हाला हे जे नोट्स दिलेले आहेत त्या तुम्ही नोट्स दिल्या, त्यात तुम्ही क्वेश्चन दिलेत तुम्हाला, तुम्ही क्वेश्चन रीड कराल, परत हे रेफर कराल, मग सेशन बघाल, मग तुम्हाला काय अडचण आहे मग तुम्ही माझे डिस्कस करू शकता. पण तुम्ही पहिल्यांदा रीड करताय तर त्यात तुम्हाला कुठल्या तरी सेक्शनचा रेफरन्स आला आहे, तुम्ही सेक्शन जरा वाचा, त्याचा रूल बघा. तरी तुम्हाला त्याला क्वेश्चनचं ॲन्सर पण दिलं आहे तरी पण तुम्हाला कळत नाही, कन्व्हिन्स होत नाही की हे ॲन्सर बरोबर आहे किंवा मग मला सांगा, मग मी ते घेईन. बरोबर आहे, ठीक आहे. आता मला हे इथे संपलं आहे आपलं. आता आपल्याला लेवी आणि कलेक्शन ऑफ जी एस टी करायचं की जी एस टीचा चार्ज कशामुळे येतो, जी एस टी लागू होतो कशामुळे आणि कशावरती, तो आपल्याला सांगणार आहे सेक्शन 9 सी जी एस टी ॲक्टमधला आणि सेक्शन 5 आहे आय जी एस टी ॲक्टमधला. आता बघा तुम्हाला मी दोन जरा ॲक्ट दाखवतो. जर तुम्ही सी जी एस टी ॲक्ट काढा, सी जी एस टी ॲक्टमध्ये 174 सेक्शन आहे, 174 सेक्शन्स आहेत. त्यामध्ये सेक्शन 9 बघा 7, 8, 9 हा 9 आहे लेवी आणि कलेक्शन. आता जर का मी तेच इकडे जाऊन आय जी एस टी ॲक्ट काढतो. आय जी एस टी ॲक्टमध्ये सेक्शन बघा फक्त 25 आहे. म्हणून आय जी एस टी ॲक्टचा उद्देश काय की तुम्ही सी जी एस टी ॲक्टमध्ये इंट्रास्टेट्स अप्लाय करता. सी जी ॲक्ट हा इंट्रास्टेट्स अप्लायबद्दल बोलतो की त्या राज्यापुरता काय तरतुदी आहेत त्या सांगतो. राज्याबाहेर ज्या तुम्ही सप्लाय करता तर त्याबद्दल किंवा देशाबाहेर करता त्याबद्दल सी जी एस टी ॲक्टमध्ये काय नाही. सी जी एस टी ॲक्ट सेंट्रलचा त्या राज्यासाठी काय तरतुदी आहेत हे सांगतो. सेम तोच ॲक्ट कॉपी होतो ए जी एस टी ॲक्टमध्ये, म्हणजे त्या राज्याचं जे नाव येतं. सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस ॲक्ट आहे, महाराष्ट्रामध्ये काही महाराष्ट्र गुड्स अँड सर्व्हिसेस ॲक्ट, सगळे सेक्शन सेम. 174 इकडे आहेत, इकडे 174 असते. मग राज्याबाहेर किंवा स्टेजमध्ये किंवा देशाबाहेर सप्लाय केला तर त्याबद्दल तुम्हाला सेक्शन डिटर्मिनेशन ऑफ नेचर ऑफ सप्लाय आय जी एस टी ॲक्टमध्ये आहे, डिटर्मिनेशन ऑफ नेचर ऑफ सप्लाय. आता बघा सेक्शन छोटे छोटे आहेत, लवकर होतील, वेळ लागणार नाही, म्हणून मी इथे काय स्लाईडचं बनवलेलं आहे तुम्हाला समोर ॲक्टमध्येच दाखवतो. काय दिलं हेडिंग काय बघायचं. सेक्शन 7 इंटरस्टेट सप्लाय आहे, इंटरस्टेट सप्लाय. सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ सेक्शन 10. सेक्शन 10 काय वेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या आपण नंतर बघणार आहोत. सप्लाय ऑफ गुड्स वेअर द लोकेशन ऑफ द सप्लायर, लोकेशन ऑफ द सप्लायर. आता याला आपण शॉर्टमध्ये म्हणतो एल ओ सी, लोकेशन ऑफ सप्लाय, एल ओ एस अँड द प्लेस ऑफ सप्लाय. Location of the supplier and the place of supply are in two different states, two different union territories. किंवा एक स्टेटमध्ये सप्लायर आहे आणि प्लेस ऑफ सप्लाय कुठे आहे, युनियन टेरिटरी. ह्याला म्हणणार इंटरस्टेट सप्लाय, ह्याला म्हणणार इंटरस्टेट सप्लाय. शॅल बी ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ गुड्स इन द कोर्स ऑफ इंटरस्टेट. हे झालं सबसेक्शन 1 प्रमाणे. सबसेक्शन 2 काय सांगतो, सप्लाय ऑफ गुड्स इम्पोर्टेड इन टू द टेरिटरी ऑफ इंडिया टिल दे क्रॉस द कस्टम फ्रंटायर्स ऑफ इंडिया शॅल बी ट्रीटेड टू बी अ सप्लाय ऑफ गुड्स इन द कोर्स ऑफ इंटरस्टेट. इम्पोर्टेड इन टू, सप्लाय ऑफ गुड्स इम्पोर्टेड इन टू द टेरिटरी ऑफ इंडिया टिल दे क्रॉस द कस्टम फ्रंटायर ऑफ इंडिया. जसं कस्टमची जी बॉर्डर आहे ती जर का ते क्रॉस करून भारताच्या बॉर्डरमध्ये येतात तर मग ते इम्पोर्ट होतं आणि मग ते इंटरस्टेट सप्लायमध्ये येतं.
4. सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ आणखीन काही गोष्टी आहेत 12 सेक्शनमध्ये त्या वेगळ्या आहेत. सर्व्हिसेसबद्दल सप्लाय ऑफ सर्व्हिसेस वेअर द लोकेशन ऑफ द सप्लायर. लोकेशन ऑफ सप्लायर एक गोष्ट बघायची. दुसरं प्लेस ऑफ सप्लाय ही दुसरी बघायची. बरोबर आहे. 2 डिफरंट स्टेट, 2 डिफरंट युनियन टेरिटरीज आणि तिसरा स्टेट अँड युनियन टेरिटरीज. बस एक स्टेट आहे दुसरं युनियन टेरिटरी. जर LOS लोकेशन ऑफ सप्लायर एका स्टेटमध्ये आणि प्लेस ऑफ सप्लाय युनियन टेरिटरीमध्ये. शॅल बी ट्रीटेड अ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस इन द कोर्स ऑफ इंटरस्टेट ट्रेड और कॉमर्स. क्लियर आहे. Supply of services imported into the territory of India shall be treated to be a supply of services in the course of interstate trade or commerce. आणि शेवटचा पॉइंट आहे Subsection 5. Supply of goods and services or both when the supplier is located in India and the place of supply is outside India. म्हणजे हे एक्सपोर्ट झालं ना, हे एक्सपोर्ट झालं. हां. सप्लायर इज लोकेटेड इन इंडिया अँड द प्लेस ऑफ सप्लाय आउटसाइड इंडिया. और सप्लाय ऑफ गुड्स एंड सर्विसेज आर बोथ टू और बाय अ स्पेशल इकॉनॉमिक झोन डेव्हलपर और अ स्पेशल इकॉनॉमिक झोन युनिट. सेजमध्ये सप्लाय करा, देशाबाहेर सप्लाय करा. शॅल बी ट्रीटेड टू बी अ सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस आर बोथ इन द कोर्स ऑफ इंटरस्टेट. आणि मी C पॉईंट सोडला आहे, त्यात दिलं आहे इन द टॅक्सेबल टेरिटरी नॉट बिंग अ इंट्रास्टेट सप्लाय नॉट कवर्ड इन एल्सवेअर इन दिस. जर इंट्रास्टेट सप्लाय नाही आहे आणि दुसरीकडे कुठे कवर केलेला नाही आहे तर तो तुम्ही ट्रीट करा इंटरस्टेट सप्लाय आहे. कळलं. इंटरस्टेट सप्लाय कधी म्हणायचं हे आपल्याला IGST ॲक्टमध्ये कळतं. हे IGST ॲक्टमध्ये दिलेलं आहे. इंटरस्टेट सप्लाय सेक्शन 7 IGST ॲक्ट. डिटर्मिनेशन ऑफ नेचर ऑफ सप्लाय सेक्शन 7 इंटरस्टेट सप्लाय. आता सेक्शन 8 मध्येच मला सांगितलं आहे इंट्रास्टेट सप्लाय. ओके. बघा सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ सेक्शन 10. 10मध्ये काय अजून आणखीन काय प्रोविजन आहेत ते आपण नंतर बघणार आहोत. सप्लाय ऑफ गुड्स वेअर द लोकेशन ऑफ द सप्लायर अँड द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स आर इन द सेम स्टेट or same union territory shall be treated as intrastate, provided that the following supply of goods are not treated as intrastate supply. एक सप्लाय ऑफ गुड्स एका स्टेटमध्ये आहे पण सप्लाय ऑफ गुड्स टू और बाय अ स्पेशल इकॉनॉमिक झोन डेव्हलपर और स्पेशल इकॉनॉमिक झोन युनिट. तुम्ही महाराष्ट्रामध्ये आहात, मुंबईमध्ये आहात आणि अंधेरीमध्ये स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे. जर तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याही भागात ना जर त्या सेलमध्ये सप्लाय केला तर तो इंट्रास्टेट सप्लाय नाही आहे. कारण तुम्हाला वर सांगितलं आहे की विदिन सेम स्टेट सप्लाय विदिन स्टेट आहे पण त्याला हे अपवाद असणार आहे. हे लक्षात घ्या, हे त्यांना सांगायचं आहे. गुड्स इम्पोर्टेड इन टू द टेरिटरी ऑफ इंडिया टिल दे क्रॉस द कस्टम फ्रंटियर ऑफ इंडिया. हे पण आपण बघितलं अगोदर सेक्शन 7मध्ये सांगितलेलं आहे की हे पण इंटरेस्ट सप्लायमध्ये होतं, हे पण सेम इंटरस्टेट सप्लायमध्ये होतं. इथे पुन्हा सांगतात की हा इंटरस्टेट सप्लाय नाही आहे. सप्लाईज मेड टू अ टुरिस्ट रेफर टू इन सेक्शन 15 सेक्शन जो आहे तो टुरिस्टचा आहे. त्याला सप्लाय केला तर तो पण इंटरस्टेट सप्लायमध्ये येणार नाही. ठीक. सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ सेक्शन 12 हे IGST मधलं बघतोय आपण. IGST मध्ये आणखीन तुम्हाला काय पॉईंट दिले ते ॲडिशनली असणार आहेत पण हे नॉर्मली जनरल पॉईंट काय सप्लाय ऑफ सर्व्हिसेस वेअर द लोकेशन ऑफ द सप्लायर अँड द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस आर इन द सेम स्टेट और सेम युनियन टेरिटरी शॅल बी ट्रीटेड ॲज इंट्रास्टेट सप्लाय.
तो त्या स्टेटमध्ये सप्लाय म्हणावा. प्रोव्हायडेड दॅट द इंटरस्टेट सप्लाय सर्व्हिसेस शॅल नॉट इन्क्लूड एनी सप्लाय सर्व्हिसेस. इथे पण काय दिलं आहे, स्पेशल इकॉनॉमिक झोन. ओके, आता एक एक्सप्लेन दिलं इकडे, एक्सप्लेनेशन 1 फॉर द पर्पज ऑफ IGST ॲक्ट वेअर अ पर्सन हॅज an establishment in India and or any other establishment outside India, an establishment in a state or union territory and other establishment outside that state or union territory, or an establishment in a state or union territory and any other establishment registered within the state or union territory, then such establishment shall be treated as establishment of distinct person. दुसरी एस्टॅब्लिशमेंट आहे, दुसऱ्या देशामध्ये आहे, दुसऱ्या स्टेटमध्ये किंवा युनियन टेरिटरीजमध्ये आहे, किंवा मग रजिस्ट्रेशन आणखी दुसरं आहे त्याच टेरिटरीमध्ये, त्याच स्टेटमध्ये किंवा युनियन टेरिटरीमध्ये, त्या एस्टॅब्लिशमेंटला तुम्ही डिस्टिंक्ट पर्सन समजा. तो दुसरा रजिस्टर्ड पर्सन आहे असं समजा सप्लाय करण्यासाठी. ठीक आहे, आपल्याला दिलेलं आहे. Explanation 2. A person carrying on a business through a branch or agency or a representational office in any territory shall be treated as having an establishment in that territory. Section 9. छोटा है. Supplies in territorial waters. Supplies कुठे होतो? स्पेसिफिक राज्याचा नाही तो, स्पेसिफिक युनियन टेरिटरीचा नाही, तर पाण्यामध्ये. आता आपण जर का भौगोलिक एरिया बघतो एखाद्या स्टेटचा किंवा युनियन टेरिटरीजचा, तर त्या भौगोलिक त्याचा जो काय जी लँड आहे त्याच्या बाहेर समुद्र असेल, तो बाहेर समुद्र असेल आणि त्यामध्ये सप्लाय करत असेल, तर त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला ही सेक्शन 9मध्ये प्रोव्हिजन आहे. नॉर्थ विथ एनिथिंग कंटेन इन दिस ॲक्ट, या ॲक्टमध्ये कुठे काय दिले असेल, where the location, काय दिले, where the location of the supplier is in the territorial water, the location of such supplier, or where the place of supply is in the territorial water, the place of supply shall be for the purpose of this act as deemed to be in the coastal state or union territory where the nearest point of the appropriate baseline is located. त्या पाण्याच्या जवळ कुठली युनियन टेरिटरी आहे किंवा कुठलं स्टेट आहे ते बघा. वेअर द प्लेस ऑफ सप्लाय इज इन द टेरिटोरियल वॉटर्स, द प्लेस ऑफ सप्लाय त्या स्टेटचा, जे स्टेटचा जवळ आहे तिथं त्या पाण्यातनं, त्या स्टेटला सप्लाय केला असं मानलं जाईल, ते स्टेटचा सप्लाय असं समजा. हे दिलं. याच्यात तुम्हाला दोन गोष्टी काढायच्या आहेत. एक आपल्याला काय वाटतं की लोकेशन ऑफ सप्लायर काय, लोकेशन ऑफ सप्लायर काय घ्यायचं, पाण्यामध्ये सप्लाय करतो आहे तर तो ज्या युनियन टेरिटरीजच्या किंवा ज्या स्टेटच्या ते पाणी जवळ आहे तो सप्लायर त्या स्टेटचा मान, आणि सप्लाय कुठे करतो आहे, पाण्यात करतो सप्लाय, तर मग ते जे लोकेशन आहे ते कुठल्या स्टेटच्या किंवा युनियन टेरिटरीच्या जवळ आहे, सप्लाय मग त्या युनियन टेरिटरीमध्ये किंवा त्या स्टेटमध्ये केलं आहे. डीम दिलं आहे म्हणजे असं समजलं आहे, डीम टू बी, बस. जे स्टेट जवळ आहे, युनियन टेरिटरी जवळ आहे, वेअर द नियरेस्ट पॉईंट ऑफ द अप्रॉप्रिएट बेसलाईन इज लोकेटेड. तुम्हाला इंटरस्टेट सप्लाय काय, इंटरस्टेट सप्लाय काय हे 7, 8, 9मध्ये कळेल. आणि ते कळल्यानंतर आता आपल्याला पुढे जाऊन जर तुम्ही इंटरस्टेट सप्लाय केला तर त्या संदर्भातल्या प्रोव्हिजन्स या तुम्हाला बघाव्या लागतील त्या IGST ॲक्ट. आणि IGST ॲक्टमध्ये सेक्शन 5 जो आहे तो लेवी आणि कलेक्शन. इथे 1 आणि 2 काय आहेत, टायटल आणि डेफिनेशन. इथे पण तसंच आहे. ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये इथे बघा, इथे तुम्हाला 4 सबसेक्शन आहेत, 4 सेक्शन आहेत, इथे 2च सेक्शन आहेत. त्यामुळे इथे काय झालं आहे, 3, 4, 5चा काय नसल्यामुळे 5वा लेवी आले, इकडे 7 असल्यामुळे 7व्यामध्ये परत सप्लाय दिले. काय आता सप्लायवरती काय होते, लेवी होते. मग सप्लायची डेफिनेशन काय ती इथे कुठे दिलेली नाही आहे, इथे कुठे दिलेली नाही आहे.
पण इथे तुम्हाला सेक्शन 20 जो आहे, थोडं लक्ष द्या मी काय म्हणतो. सेक्शन 20 जो आहे तो सांगतो की राज्याबाहेर सप्लाय केला तर सप्लाय म्हणजे काय, जे CGST ॲक्ट सांगतो ना तेच माझे एक म्हणणं आहे. कंपोजिट सप्लाय काय, मिक्स सप्लाय काय, टाईम आणि व्हॅल्यू ऑफ सप्लाय काय, इनपुट क्रेडिट कसं घ्यायचं, हे सगळं जे आहे हे CGST ॲक्टमध्ये दिलेलं आहे. बाकी सगळ्या प्रोव्हिजन सेम असणार आहे. हे सगळे लिस्ट दिलेली आहे. सेक्शन 20 म्हणतो की ॲप्लिकेशन ऑफ प्रोव्हिजन्स ऑफ सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ॲक्ट. IGST ॲक्टला या सगळ्या प्रोव्हिजन ज्या खाली दिल्या ज्या लिस्ट केल्यात ह्या सेम टू सेम ॲप्लिकेबल होतील. म्हणजे इन्व्हॉइस कसा कधी बनवावा, CGST ॲक्ट सांगतो तुम्ही इंटरस्टेट सप्लाय केला तुम्हाला लॉ ॲप्लिकेबल होतो IGST ॲक्टचा. मग IGST ॲक्टमध्ये इन्व्हॉइस कसा बनवायचा, CGST ॲक्ट बोलतो ना तसाच बनवायचा. हे 20 मध्ये दिलं आहे, सेक्शन 20 मध्ये दिलं आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. आता इथे मला IGST ॲक्ट काढायचं आहे आणि इकडे तुम्हाला सेक्शन 5 जो आहे त्याबद्दल आपल्याला बघायचं आहे. आणि इथे आपल्याला सेक्शन 9 बद्दल बघायचं आहे. सेक्शन सेमच आहे, काही फरक नाही, काही फरक नाही. नंबर्स बघा एक मिनिट लक्षात घ्या. हां, सेक्शनचा नंबर वेगळा आहे पण प्रोव्हिजन बघाल तुम्ही. इकडे काय दिलं आहे, ऑल इंट्रास्टेट सप्लाईज. इकडे दिलं आहे ऑल इंट्रास्टेट सप्लाईज. इथे असेल त्याच्यामध्ये ऑल इंटरस्टेट सप्लाईज. आता तुम्हाला इंटर आणि इंटरचा फरक मी सांगितलेला आहे. हां. बाकी सगळं सेम असेल. ओके. आता मी इथे येऊ शकतो. आता मी तुम्हाला बॅकग्राऊंड क्लिअर केलं. CGST ॲक्ट बघायचं आहे आपल्याला सेक्शन 9 आणि IGST ॲक्ट बघायचं आहे आपल्याला सेक्शन 5. त्याच्यामध्ये सेक्शन 9 मध्ये 5 सबसेक्शन आहेत जे मी इकडे दिलेत. 1, 2, 3, 4, 5. त्याच्या खाली 2 प्रोव्हिजन आहेत ते दिले. IGST मध्ये पण तसंच आहे. पण इथे बघा, इथे एक प्रोव्हिजन आहे, इथे एक प्रोव्हिजन आहे जो इथे नाही आहे. बरोबर आहे. आणि तुम्ही इथे बघा नॉट एक्सिडिंग 20% आहे. CGST 20% असतो, IGST 20% असतो. मग IGST मध्ये काय येईल, दोन्ही मिळून एकूण टॅक्स किती होईल, 40%. नॉट एक्सिडिंग 40% हे आले. आता IGST लावला जातो समजा कस्टममध्ये ज्या वस्तू येते इथे प्रोव्हाइडेड दॅट द IGST टॅक्स ऑन गुड्स इम्पोर्ट, जेव्हा इम्पोर्ट केला जाईल ना तेव्हा किती अमाऊंटवर टॅक्स लागेल हे कस्टम ॲक्ट सांगेल. त्याच्यामध्ये व्हॅल्युएशन जी होईल ती कस्टम ॲक्टप्रमाणे होईल आणि त्या व्हॅल्यूवरती IGST लागेल. बस म्हणून इकडे प्रोव्हिजन आहे. तो प्रोव्हिजन इकडे तुम्हाला मिळणार नाही. तो इम्पोर्टसाठीचा प्रोव्हिजन. बस देशाबाहेरचा काही सप्लाय असेल तर तो IGST मध्ये त्यावरती IGST लेवी होते. आणि देशामधला सप्लाय जे विदिन स्टेट किंवा विदिन UT आहे तर आपल्याला त्या स्टेटचा ॲक्ट लागतो प्लस CGST ॲक्ट लागतो. UT असेल तर मग CGST आणि UDST लागतो. ते थोडीशी इथे बॅकग्राऊंड दिलं आहे की आपल्याकडे काय ड्युअल फ्रेमवर्क आहे. आपल्याकडे CGST किंवा मग स्टेटमध्ये स्टेट किंवा मग UTGST. इन केस ऑफ स्टेट AGST येईल आणि UTGST हे आपल्याकडे CGST, SGST, UTGST असे टॅक्सेस येतात. राज्याबाहेर कराल तर मग IGST. A dual GST will therefore be keeping with the constitutional requirement of fiscal federalism. कसे आता तुम्हाला मी सांगतोय, तुम्ही जेव्हा पुन्हा वाचायला जाल तुम्हाला थोडंसं काही बॅकग्राऊंड इथे पाहिजे, बॅकग्राऊंड टेक्स्ट पाहिजे म्हणून ह्या नोट दिलेल्या आहेत इकडे. ह्या सेक्शन नोट्स आहेत, या कशा करता सेक्शन केलं आहे, कशा प्रकारे केलं आहे हे दिलेलं आहे इकडे. सप्लाय विदिन सेम स्टेट, इंट्रास्टेट, ठीक आहे, CGST. UT असेल इथे काय येईल, यस UTGST येईल. ओके. सप्लाय इन डिफरंट स्टेट, इंटरस्टेट आहे त्यावेळेस IGST येईल. तुम्ही जर राज्याबाहेरनं जर का परचेस केलं तर तो तुमचा सप्लाय IGST लावून देईल. तुम्ही राज्याबाहेर सप्लाय कराल तर मग तुम्हाला इन्व्हॉइसवरती IGST लावायला लागेल. ओके. कारण सप्लाय कुठला होतो, राज्याबाहेर इंटरस्टेट, त्याच्यावरती लेवी काय होतो IGST.
राज्याबाहेर इंटरस्टेट त्याच्यावरती टॅक्स लावायचा आय जी एस टी. IGST हो. विदिन स्टेट कराल तर CGST AGST. बघा आता तुम्ही ज्यावेळेस रेट बघता, रेट किती आहे समजा 18% आहे, IGST 18% लावून येतो. पण तो जर विदिन स्टेट करतो तर आपण काय डिवाइड करतो 18%ला, 9% CGST, 9% AGST. ह्यात तुम्हाला नवीन काय कळलेलं नाही आहे. तुम्ही जे करताय तेच तुम्हाला फक्त मी आठवण करून दिलं. द लेव्ही अँड कलेक्शन ऑफ GST इज प्रिस्क्राईब अंडर फॉलोइंग लॉ. आता लेव्ही तुम्ही बघाल CGST ॲक्ट बघाल सेक्शन 9 आहे, AGST ॲक्ट बघाल सेक्शन 9 आहे, युनियन टेरिटरी ॲक्ट बघाल सेक्शन 7 येतो, IGST ॲक्ट बघाल सेक्शन 5 येतो. जे UTमध्ये आहेत त्यांना मग सेक्शन कुठला बघायला लागेल म्हणून मी रेफरन्स ठेवला तिकडे. तुम्ही UTमध्ये नाही आहात तुम्ही याचा विचार करू नका. चला तुम्ही स्टेटमध्ये बघाल, तुम्हाला जे स्टेटमध्ये आहे तेच तुमचं AGSTमध्ये आहे. तुमच्याकरता हे दोन्ही लॉज सेम आहे. आणि राज्याबाहेर जेव्हा करू तेव्हा आपल्याला मग बघायचं आहे IGST. स्टेट ऑफ इंडिया ॲप्लिकेबिलिटी कशी आहे. स्टेट ऑफ इंडिया इंट्रास्टेट आहे, जर इंट्रास्टेट आहे CGST AGST. युनियन टेरिटरीमध्ये सप्लाय आहे तर मग CGST. युनियन टेरिटरीज विथ लेजिस्लेचर आहे तर तिकडे दिल्लीमध्ये तसं आहे, दिल्लीमध्ये CGST AGST येतो. युनियन टेरिटरी आहे विदाऊट लेजिस्लेचर तिकडे CGST आणि UTGST येतो. पण जर तुम्ही राज्याबाहेर कराल, UTच्या बाहेर कराल तर सगळीकडे तिकडे IGST येईल. क्लिअर झाला काय एवढा? इथपर्यंत फक्त मी बॅकग्राऊंडच क्लिअर केलं. आता आपण बॅकग्राऊंड क्लिअर करण्यामध्ये इतका वेळ घालवला आहे. आता आपल्याला ॲक्च्युली प्रोविजन बघायची. सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ सबसेक्शन 2. सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ सबसेक्शन 2 म्हणजे 1 बरोबर तुम्ही 2 पण बघा, एकत्रित बघा म्हणजे तुम्हाला क्लिअरिटी येईल. हे सांगितलं इकडे. देअर शॅल बी लेविड अ टॅक्स कॉल्ड सेंट्रल GST किंवा मग 5 बघू आपण तर मग इंटिग्रेटेड GST. इंट्रास्टेटवरती काय येतो CGST, इंट्रावरती काय येतो IGST. ऑन ऑल सप्लाईजवरती लेवी होणार आहे. इथे काय म्हटलं आहे देअर शॅल बी लेविड अ टॅक्स. टॅक्स कुठला लेवी होईल, कशावरती लेवी होईल. इंट्रास्टेटचा असेल तर मग CGST, इंटरस्टेटचा असेल तर IGST. कशावरती होईल, सप्लायवरती होईल. सप्लाय जॉब कसला सप्लाय, गुड्सचा किंवा सर्व्हिसेसचा किंवा दोन्हीचा. दोन्हीचा एक्सेप्ट अपवाद काय याच्यामध्ये, कशावरती तो लेवी होणार नाही, कशावरती GSTची लेवी येणार नाही. ऑन द सप्लाय ऑफ अल्कोहोलिक लिकर ऑफ ह्युमन कन्झम्पशन. सगळ्या गुड्सवरती होईल पण हे गुड्स त्याला येणार नाही. ठीक आहे. ऑन द व्हॅल्यू मग लेवी होईल त्याची व्हॅल्यू काय असेल, तर व्हॅल्यू तुम्हाला सेक्शन 15 प्रमाणे सांगितले जाईल. त्या व्हॅल्यूवर तुम्हाला GST लावायचा आहे. कुठला रेट लावायचा आहे, सच रेट लेवी होणार आहे. मग त्याचा टॅक्स रेट काय असेल, नॉट एक्सिडिंग 20% CGST ॲक्टसाठी आणि 40% IGST ॲक्टसाठी. मग रेट किती असेल गुड्स व सर्व्हिसेसवरती, ॲज मे बी नोटिफाईड बाय द गव्हर्नमेंट ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल and collected in such manner as may be prescribed and shall be paid by the taxable person. टॅक्सेबल पर्सनला तो भरावा लागेल. त्याला कशा प्रकारे कलेक्ट करायचा त्याचे रूल सांगितले जातील आणि GST काउन्सिल गव्हर्नमेंटकडे रिकमेंड करेल आणि गव्हर्नमेंट नोटिफाय करेल की रेट काय असतील. व्हॅल्यू तुम्हाला सेक्शन 15 प्रमाणे मिळेल. त्या व्हॅल्यूवरती जे रेट नोटिफाय होतील त्या रेटप्रमाणे सप्लाय गुड्स किंवा सर्व्हिसेसचा होईल. त्याच्यावर GSTची आकारणी होईल, GSTची लेवी होईल. आणि अपवाद काय आहे, ऑन द सप्लाय ऑफ अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन याच्यावरती GSTची लेवी होणार नाही. हे तुम्हाला सांगितलं आहे सबसेक्शन 1 मध्ये. आणि तिथे हेही सांगितलं आहे की सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ सबसेक्शन 2. सबसेक्शन 2चं पण म्हणणं ऐकून घेऊया आपण. ओके. द सेंट्रल टॅक्स ऑन द सप्लाय ऑफ पेट्रोलियम क्रूड, high speed oil, diesel, motor spirit commonly known as petrol, natural gas and aviation turbine fuel. हे जे 5 गुड्स आहेत याच्यावरती GST लागेल की नाही, ते लागू शकेल
बघा आपण जेव्हा इथे येतो तर सगळ्या स्टेटनी कायदा बनवताना सेंट्रल गव्हर्नमेंटकडे त्यांना वधवून घेतलं. कुठल्याही प्रकारे अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशनवरती आम्ही GST लावू देणार नाही. हे आमचं काम आहे. लोकांना अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन प्रोव्हाइड करणं आणि त्याच्यावरती टॅक्स कलेक्ट करणं हे आमचं फार मोठं इन्कम आहे. हे इन्कम आम्ही GSTमध्ये तुम्हाला देणारच नाही. कुठल्याही परिस्थितीत कधी देणार नाही. सगळी स्टेट्सचं यावरती एकमत होतं. त्यामुळे त्यांनी ह्या कायद्यामध्ये तरतूदच करून घेतली की तुम्ही कधी स्वप्नी बघू नका की सेंटरला यातला टॅक्स मिळेल अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन. हे समजतं ना काय? हां, वाईन, दारू याच्यावरती सेंट्रल गव्हर्नमेंटला टॅक्स द्यायचाच नाही. त्याच्यावरचा एक्साईज, त्याच्यावरचा सेल टॅक्स हा स्टेट गव्हर्नमेंटचा फार मोठा इन्कम सोर्स आहे. तो त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटला कधी देणार नाही. आणि त्याप्रमाणे त्यांनी ते लिहून घेतलं या ॲक्टमध्ये, तरतूद करून घेतली की हे तुम्ही एक्सेप्शनमध्ये ठेवा. एक्सेप्ट हे अपवाद आहे ज्यावरती GST येणार नाही. आणि पेट्रोलवरती मात्र आम्ही विचार करू. पेट्रोलवरती शॅल बी लेविड with the effect from such date as may be notified by the government on the recommendation of council. म्हणजे गव्हर्नमेंट कुठेतरी विचाराधीन आहेत स्टेट की ठीक आहे आपण GSTची आकारणी करायला देऊ पेट्रोलवरती. जेव्हा सगळ्या स्टेटना वाटेल तेव्हा मग GST काउन्सिलचा निर्णय होईल आणि मग GST काउन्सिल काय करेल, सेंट्रल गव्हर्नमेंटला रेकमेंड करेल आणि मग ते नोटिफाय होईल आणि मग ते GSTमध्ये येईल. आता तरी ह्याला याच्यावरती GST लागत नाही. तरी आपल्याकडे क्लॉज आहे 78 सेक्शन 2 मध्ये. नॉन टॅक्सेबल सप्लाय मीन्स द सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस आर बोथ विच इज नॉट लेविएबल टू टॅक्स अंडर CGST ॲक्ट और अंडर द IGST ॲक्ट. याच्यामध्ये CGST म्हणजे CGST आणि IGST आकारणी याच्यावरती होत नाही. ज्या गुड्सवरती त्यांना म्हणायचं नॉन टॅक्सेबल सप्लाय. हा सप्लाय आहे पण तो नॉन टॅक्सेबल सप्लाय आहे. याच्यावरती GSTची आकारणी होत नाही. एक पेट्रोलियम प्रॉडक्टवरती होत नाही. हे 5 आहेत ते. आणि दुसरं बस अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन याच्यावरती GST येत नाही. त्याला म्हणायचं नॉन टॅक्सेबल सप्लाय. नॉन टॅक्सेबल सप्लाय. आता मला थोडा अर्थ सांगा. सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ सबसेक्शन 2 म्हणजे पेट्रोलियम प्रॉडक्टवरती GST काउन्सिलमध्ये निर्णय होईल तेव्हा GST काउन्सिल सेंट्रल गव्हर्नमेंटला रेकमेंड करेल. मग पेट्रोलियम प्रॉडक्ट GSTमध्ये येऊ शकतात. हे सेक्शन 2चा विषय हा. सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ सेक्शन 2 देअर शॅल बी लेविड अ टॅक्स कॉल्ड सेंट्रल टॅक्स आणि इंटिग्रेटेड GST. हे दोन कशावर लागतील? इंट्रास्टेटवरती CGST आणि इंटरस्टेटवरती IGST. गुड्स आणि सर्व्हिसवरती जेव्हा त्याचा सप्लाय होईल. सप्लायची डेफिनेशन वेगळी आहे, सेक्शन वेगळा आहे, तो आपल्याला बघायला लागेल. पण इथे इव्हेंट काय आहे? सप्लायवरती GST लागेल. सप्लाय गुड्सचा असो सर्व्हिसेसचा असो. पण एक्सेप्ट ऑन सप्लाय ऑफ अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन GST लागणार नाही. व्हॅल्युएशन सेक्शन 15 प्रमाणे होईल आणि रेट जो आहे तो गव्हर्नमेंट नोटिफाय करेल जो CGSTमध्ये 20%हून जास्त नसेल आणि IGSTमध्ये 40%हून जास्त नसेल. आणि रेट जे आहे ते नोटिफाय केले जातील. सेक्शन 1 सबसेक्शन 1 आणि 2 बरोबर आहे. सेक्शन 9 मधला सबसेक्शन 1 आणि 2 हे तुम्हाला लेवीबद्दल सांगतात. इथे टॅक्स गव्हर्नमेंटला कोणी जमा करायचं आहे? 2 पार्टी आहेत, एक सप्लायर दुसरा बायर. इथे गव्हर्नमेंटला टॅक्स कोणी जमा करायचा आहे? सप्लायरने क्या बायरने? गव्हर्नमेंटकडे कोणी जमा करायचं आहे? टॅक्स सप्लायर. हे लक्षात घ्या. सप्लायरची जबाबदारी आहे की तुम्ही जेव्हा सप्लाय कराल तेव्हा तुम्ही तुमच्या रेसिपियंटकडनं, तुमच्या बायरकडनं, कस्टमरकडनं टॅक्स कलेक्ट करा. युनिव्हर्सल टॅक्सची लेवी करा, टॅक्स कलेक्ट करा आणि तो जमा करा गव्हर्नमेंटकडे. ही जबाबदारी सप्लायरची आहे. तुम्हाला एवढं लक्षात आलं आहे की तुमचं सबसेक्शन 1 आणि 2 इथे तुम्हाला क्लिअर झालं आहे. फक्त तर एक जी प्रोविजन आहे इकडे सेक्शन 5 इम्पोर्ट ऑफ गुड्स. जर गुड्स इम्पोर्ट झाले ॲज पर कस्टम ॲक्ट प्रोव्हाइडेड दॅट द इंटिग्रेटेड टॅक्स ऑन गुड्स इम्पोर्टेड इन टू इंडिया शॅल बी लेविड अँड कलेक्टेड इन अकॉर्डन्स विथ द प्रोविजन्स ऑफ
Section 3 of Customs Tariff Act 1975 on the value as determined under the said act at the point when duties of customs are levied on the said goods under section 12. म्हणजे ते जे गुड्स इम्पोर्ट होतील ना त्यावरती कस्टमचा लॉ पहिले ॲप्लिकेबल होतो आणि त्या लॉप्रमाणे गुड्सवरती जी गुड्सची व्हॅल्यू होईल ना त्या व्हॅल्यूवरती मग इम्पोर्ट केल्यावर त्याच्यावरती IGST लागेल. कस्टम ड्युटी पण लागते आणि मग जी अमाऊंट येईल त्यावरती IGST लागेल. IGST. त्याचं त्याला ITC मिळेल पण IGST कुठल्या व्हॅल्यूवर लागेल. जर इम्पोर्ट केलं तर त्याला सेक्शन 15 जो आहे CGST ॲक्टमधला त्याप्रमाणे व्हॅल्यू येत नाही. ही जी 15ची व्हॅल्यू आहे ही बाकी सगळ्या गुड्सला व्हॅल्यू डिटरमाइन होईल सेक्शन 15 प्रमाणे पण इम्पोर्ट झालं तर व्हॅल्यू डिटरमाइन होईल IGST ॲक्टप्रमाणे. IGST. बस इथे आपले सेक्शन 1 आणि 2 क्लिअर होतात. सबसेक्शन 1 आणि 2 आणि ह्यातला आपला क्रस्ट काय राहता तेव्हा आपल्याला काय समजलं तर सप्लाय ऑफ अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन इज आउटसाइड द पर्व्यू ऑफ GST. Petroleum products are currently kept out of the scope of GST. However, in future, they may be brought within the scope of GST. आपण आशा करू शकतो की ते GST मध्ये येतील. Value, the value of CGST which tax shall be levied will be as per CGST Act section 15. सेक्शन 15 मध्ये तुम्हाला प्रोविजन दिलेली आहे व्हॅल्यू ऑफ सप्लायसाठी. पुढे द व्हॅल्यू ऑफ IGST जेव्हा इम्पोर्ट होतील गुड्स त्यावेळेस लेविड विल बी ॲज पर कस्टम ॲक्ट सेक्शन 2. आणि रेट्स काय नोटिफाय केले गव्हर्नमेंटनी. रेट नोटिफाईड बाय गव्हर्नमेंट आर कुठले आहेत. काही प्रोडक्टवरती 0%, काही प्रोडक्टवर 0.25, 3%, 5%, 12%, 18, 28 हे IGST करत आहेत. तर मग CGST म्हणजे IGST म्हणजे काय येतील हाफ ऑफ रेट म्हणजे 0.125 5% अर्धे बरोबर आहे. 3% अर्धे 1.5 5च्या अर्ध्या 2.5 12च्या अर्धे 7 18च्या अर्ध्या 9 28च्या अर्धे 14 सॉरी ठीक आहे. मी जर आपण 1, 2 जर का एकत्रितपणे बघितला की 1, 2 मध्ये मला काय कळलं 1 आणि 2 मध्ये मिळून मला काय कळलं तर ही समरी आहे. हे तुम्हाला कळलं ना. सप्लाय घातला आहे आपला गुड्सचा आहे आणि सर्व्हिसेसचा आहे बरोबर आहे. आपण 1, 2 मध्ये बघितलं. सेक्शन 9 CGST ॲक्ट इंट्रास्टेट सप्लाय CGST लागेल. ओके. इंटरस्टेट आपल्याला काय लागेल IGST लागेल. रेट दिले इकडे IGST मध्ये रेट दिले बस. व्हॅल्युएशन सेक्शन 15 प्रमाणे होईल आणि कस्टममधलं व्हॅल्युएशन इम्पोर्ट केलं तर मग कस्टम ॲक्टप्रमाणे होईल. इथे तुम्हाला एवढं सगळं जे दिलं आहे सगळं क्लिअर केलं आहे समरी. हे एक वेगळा प्रकारे चार्ट दिला. सप्लाय होतो आपल्याकडे. आता आपण जेव्हा बघत होतो रजिस्ट्रेशन जेव्हा आपण बघत होतो आपल्याकडे एक्झाम सप्लाय वगैरेचा उल्लेख आला तर एक्झॅक्टली त्याच्या पण डेफिनेशन आहे की एक्झाम सप्लायमध्ये काय येतं. एक्झाम सप्लाय मीन्स सप्लाय ऑफ एनी गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ विच अट्रॅक्ट नील रेट ऑफ टॅक्स. त्याच्यावर नील रेट एक्झाम सप्लायमध्ये काय काय येईल त्याच्यावरती नील रेट ऑफ टॅक्स आहे. ऑर विच मे बी होल्डली एक्झाम. गव्हर्नमेंटला जर वाटलं एखाद्या प्रॉडक्टवरती एखादा सप्लाय आहे तर सप्लाय टॅक्सेबली असेल किंवा एक्झाम पण असेल. जर गव्हर्नमेंटनी सेक्शन 11मध्ये गव्हर्नमेंटला पॉवर आहे लॉ ऑफ बँकर्सनी पॉवर दिले की तुम्ही 11मध्ये अशी प्रोविजन आहे की गव्हर्नमेंट नोटिफाय करेल की गुड्स आणि सर्व्हिसेस याच्यावरती करमुक्त्या देईल सेक्शन 11 प्रमाणे किंवा मग सेक्शन 6 ऑफ द IGST ॲक्ट अँड इन्क्लूड नॉन टॅक्सेबल सप्लाय. बघितलं ना त्याच्यावरती GST लेवी होऊ शकत नाही त्याला काय म्हणतात नॉन टॅक्सेबल सप्लाय. एक्झाम सप्लायमध्ये काय काय होईल काय येईल असे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस आहे त्याचा रेट नील आहे किंवा जे एक्झाम्प्ट आहे सेक्शन 11 प्रमाणे किंवा आणि इन्क्लूड्स नॉन टॅक्सेबल सप्लाय. नॉन टॅक्सेबल सप्लाय म्हणजे अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन याच्यावर GST लेवी येत नाही. पेट्रोलियम प्रॉडक्ट GSTची लेवी होणार नाही ते पण एक्झाम सप्लायमध्ये इन्क्लूड होतात. Taxable supply means the supply of goods or services or both which is leviable to GST. आता ज्यावेळेस लेवी होईल तेव्हा तो लेवी झालेली आहे ती गव्हर्नमेंटकडे जमा कोण करेल. तर इथे 2 प्रकारचे शब्द आहेत बघा. एक आहे टॅक्सेबल पर्सन दुसरा आहे रजिस्टर्ड पर्सन. टॅक्सेबल पर्सन मीन्स अ पर्सन हु इज रजिस्टर्ड or liable to be registered under section 22 or 24
ज्याला प्रोव्हिजन 22 किंवा सेक्शन 22 किंवा 24 प्रमाणे जो लायबल आहे किंवा जे रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे तो टॅक्सेबल पर्सन आहे. रजिस्टर्ड पर्सन मीन्स अ पर्सन हू इज रजिस्टर्ड अंडर सेक्शन 25 बट डज नॉट इन्क्लूड अ पर्सन हॅविंग UIN त्यामध्ये येणार नाही. सेक्शन 25 प्रमाणे तो पर्सन रजिस्टर झालेला आहे, तुम्ही त्याला रजिस्टर्ड पर्सन म्हणू शकता, पण UIN हा रजिस्टर्ड पर्सन नाही. आता आपण ज्यावेळेस काही पुढे डिस्कशन करू, चर्चा करू जे काय त्यामध्ये ज्या वेळेस एक्झाम सप्लाय येईल तर तुम्हाला क्लिअर पाहिजे की एक्झाम सप्लायमध्ये नॉन टॅक्सेबल सप्लाय पण येतो आणि टॅक्सेबल सप्लाय आपण म्हणतो त्याच्यावर GSTच्या टॅक्सची आकारणी होते, लेवी होतं आहे, तो टॅक्सेबल सप्लाय आणि टॅक्सेबल पर्सन जो पर्सन रजिस्टर्ड झाला आहे ॲज पर सेक्शन 22 किंवा 24 प्रमाणे किंवा जो लायबल रजिस्टर आहे तो टॅक्सेबल पर्सन आहे. एक ॲनालिसिस आहे बघा आता, म्हणजे जर का तुम्ही सगळे रेटचे नोटिफिकेशन बघितले तर मग त्याप्रमाणे तुम्हाला ॲनालिसिस काय होईल की अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन याच्यावरती GST लागत नाही, मग काय लागतं ते एक्साईज ड्युटी, काय लागतं की व्हॅट, राज्याबाहेर विकले तर काय लागतं CST, जे पूर्वी लागत होतं ते आजही त्याला लागतं. पेट्रोलियम 5 पेट्रोलियम प्रोडक्ट आहेत, पेट्रोलियम क्रूड, हाय स्पीड डिझेल, मोटर स्पिरिट, नॅचरल गॅस, एव्हिएशन टर्बाइन फ्युएल, ह्याच्यावरती GST येत नाही, पण त्यामध्ये त्याचं प्रोडक्शन होतं तेव्हा एक्साईज ड्युटी लागते, व्हॅट लागतो, CST लागतो. अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन जो आहे त्याच्यावरती जी एक्साईज ड्युटी येते ती स्टेटची येते, इथे सेंट्रलची येते एक्साईज. टोबॅकोवरती GST लागतो पण त्याच्यावरची एक्साईज ड्युटी गव्हर्नमेंटने आजही ठेवलेली आहे, काय तेही घेतं. आता हे 3 जर कॅटेगरी सोडल्या तर बाकी सगळ्या कॅटेगरी आहेत, बाकी सगळे गुड्स आणि सर्व्हिसेस आहेत ते GSTमध्ये आहेत, त्याच्यावरती मग एक्साईज ड्युटी, वॅट हे सगळे टॅक्स जे आहेत ते सबसूम केले गेले GSTचे अदर प्रॉडक्टचे आणि सर्व्हिसेस. क्लिअर आहे? आता आपण बघितलं सप्लायरला टॅक्स भरायचा आहे, सप्लायरला टॅक्स कलेक्ट करायचा आहे आणि तो गव्हर्नमेंटकडे जमा करावा. सप्लायर कोण, सप्लायर कोणाला म्हणाल तुम्ही, सप्लायर इन रिलेशन टू, आता आपण जो काय लॉ बघतोय GSTचा, मग इन रिलेशन टू गुड्स और सर्व्हिसेस और बोथ. सप्लायर शॅल मीन द पर्सन सप्लाइंग द सेड गुड्स और सर्व्हिसेस और बोथ अँड शॅल इन्क्लूड, त्यामध्ये इन्क्लूड पण होईल एजंट ॲक्टिंग ॲज सच ऑन बिहाफ ऑफ सच सप्लायर इन रिलेशन टू द गुड्स और सर्व्हिसेस और, म्हणजे जो ॲक्च्युली डायरेक्टली सप्लाय करतोय किंवा याच्या थ्रू सप्लाय करतोय, एजंट असो, त्या गुड्स किंवा सर्व्हिसेस संबंधित ते दोन्ही, त्या बोथ म्हटलं दोन्ही संबंधित जो व्यक्ती या ॲक्टिव्हिटीज करतोय तो सप्लायर आहे. सप्लायिंग करतोय स्वतः तो व्यक्ती किंवा दुसऱ्या कोणाचं, हे दोघेही काय आहेत, सप्लायर आहे. रेसिपिएंट, सप्लायर ते आपण जेव्हा म्हणतो आपण की बायर, ती शब्द आहे रेसिपिएंट. कस्टमर, तर ह्यानी काय आपल्याला रेसिपिएंट म्हणजे कोण, ऑफ सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ मीन्स वेअर अ कन्सिडरेशन इज पेएबल फॉर द सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ द पर्सन हू इज लायबल टू पे दॅट कन्सिडरेशन. मग कसं होतं, ऐका वेळेस कसं होतं की एखादा व्यक्ती आहे तो कोचिंग क्लासमध्ये जातो, त्याला त्याच्या आईवडिलांची फीस पे करतात. कोचिंग क्लासेसमध्ये जे काय शिकवलं जातं त्याची सर्व्हिस एक्झाम नाही आहे, त्याच्यावर GST लागतो. कोचिंग क्लासचा जर का टर्नओव्हर आहे तो 20 लाखाच्या वरती गेला त्यांना GST नंबर घ्यायला लागतो. समजा CA क्लासेस आहेत, ते जे काय त्याच्या स्टुडंटला स्टुडंटला CA एंटर, CA फाउंडेशन, CA फायनलला क्लासेस घेतात, त्यांचा जर ॲग्रिगेट टर्नओव्हर शाळा किंवा कॉलेजचा जे काय शिकवलं जातं त्याच्यावर GST नाही आहे. पण कोचिंग क्लास हा बिझनेस आहे, कोचिंग क्लास हा जर बिझनेस आहे
त्याच्यावरती जी एस टीचे आकारणे होते. वेअर अ कन्सिडरेशन इज पेएबल फॉर द सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिस ऑर बोथ द पर्सन हु इज लायबल टू पे दॅट कन्सिडरेशन, तो कोण आहे? रिसिपियंट. तो रिसिपियंट. वेअर नो कन्सिडरेशन, तुम्ही तुमच्या क्लायंट्सकडनं सप्लाय घेता तेव्हा वेअर नो कन्सिडरेशन इज पेएबल फॉर द सप्लाय ऑफ गुड्स द पर्सन टू हुम द गुड्स आर डिलिवर्ड और मेड अवेलेबल, ज्याला ते गुड्स उपलब्ध करून दिले जातील किंवा ज्याला डिलिव्हर केले जातील, और टू हुम पजेशन ऑफ यूज ऑफ द गुड्स इज गिवन और मेड अवेलेबल, तो कोण आहे? रेसिपियंट. आणि सर्व्हिसच्या केसमध्ये वेअर नो कन्सिडरेशन इज पेएबल फॉर अ सप्लाय ऑफ सर्व्हिस द पर्सन टू हुम द सर्व्हिस इज रेंटेड अँड एनी reference to a person to whom a supply is made shall be construed as a reference to the recipient of the supply and shall include an agent acting as such on behalf of the recipient in relation to the goods or services or both supply. recipient कोण आहे? जर तिथे कन्सिडरेशन असेल तर कन्सिडरेशन जो पे करतो तो रिसिपियंट आहे, आणि कन्सिडरेशन नसेल तर मग ते गुड्स किंवा सर्व्हिसेस त्याच्या करताय तो काय? रेसिपियंट. क्लिअर आहे ना? इथे आपलं अगोदर आपण सेक्शन 1-2 बघितले, जिकडे सप्लायर टॅक्स जमा करतो तर आपण नॉर्मली टॅक्स जमा करण्याची गव्हर्नमेंटची एक आपण म्हणूया नॉर्मल मेथड आहे. आता रिव्हर्स चार्ज हा वेगळा कन्सेप्ट. आता नॉर्मल एक आपण म्हणूया नॉर्मल मेकॅनिझम, दुसरं आहे रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम. आता नॉर्मल मेकॅनिझममध्ये काय होतं बघा, खाली बघा तुम्हाला दिलं आहे की रिसिव्हर काय करतो, सप्लायर काय करतो, गव्हर्नमेंटचं काय. रिसिव्हर मेक्स पेमेंट प्लस जी एस टी कोणाला करतो? सप्लायरला. बरोबर आहे. आणि मग सप्लायरचा जॉब काय की सप्लायरनी आपल्या मालाचे पैसे आपल्याजवळ ठेवायचे किंवा आपल्या सर्व्हिसचे पैसे आपल्याजवळ ठेवायचे आणि तो टॅक्स जो आहे गव्हर्नमेंटकडे जमा करायचा. त्याला म्हणतात नॉर्मल मेकॅनिझम किंवा फॉरवर्ड मेकॅनिझम. रिव्हर्समध्ये काय होतं? रिसिव्हर आणि सप्लायर. ओके. आता मेक्स पेमेंट विदाऊट जी एस टी. जी एस टी त्याच्याकडनं घेतला जात नाही. सप्लायर आपलं काम करतो, तो सप्लाय करतो, पण तो जी एस टी रिसिव्ह नाही करत. मग जो रिसिव्हर असतो ना, जो रिसिपियंट असतो, आता आपण रिसिपियंट शब्द वापरतो ना इकडे, रिसिपियंटला गुड्स किंवा सर्व्हिसेस मिळतात, पण जी एस टी सप्लायर त्याच्याकडनं घेत नाही. तू सांगतो तुझा जी एस टी तू गव्हर्नमेंटला दे. ह्याला म्हणतात रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम. रिव्हर्स चार्जची डेफिनेशन बघा. रिव्हर्स चार्ज मीन्स द लायबिलिटी टू पे टॅक्स द रिसिपियंट ऑफ सप्लाय गुड्स और सर्व्हिसेस और बोथ. डायरेक्टली तो सप्लायर न देता स्वतः गव्हर्नमेंटला पे करतो. मग तशा प्रकारे त्यांनी गव्हर्नमेंटला टॅक्स द्यावा हे सेक्शन 9(3) मध्ये सांगितलं आहे, सेक्शन 9(4) मध्ये सांगितलं आहे सी जी एस टी ॲक्टमधल्या, किंवा सेक्शन 5(3) आय जी एस टी ॲक्ट, सेक्शन 5(4) आय जी एस टी ॲक्टमध्ये सांगितलं आहे की गव्हर्नमेंट काही गुड्स आणि सर्व्हिसेस नोटिफाय करेल. 9(3) मध्ये 9(4) मध्ये एक नोटिफिकेशन आहे. त्या नोटिफिकेशनप्रमाणे ती ज्या पर्सनने ॲप्लिकेबल होईल त्याप्रमाणे त्यांचा सप्लायर टॅक्स भरणार नाही. जे रिसिपियंट आहे ते टॅक्स गव्हर्नमेंटकडे डिपॉझिट करतील डायरेक्टली. सप्लायरला टॅक्स देऊन सप्लायर गव्हर्नमेंटला देण्याची जी आपली नॉर्मल मेथड आहे ती तिथे ॲप्लिकेबल होणार नाही. सबसेक्शन 3 कसला आहे? रिव्हर्स चार्ज अंडर नोटिफाईड केसेस. आता नोटिफिकेशन येईल, नोटिफिकेशन कोण काढतं? गव्हर्नमेंट. रिकमेंड कोण करतं? काउन्सिल. आपण जेव्हा सुरुवात करू आपल्याला हेच वाचायला मिळेल. गव्हर्नमेंट मे ऑन द रिकमेंडेशन ऑफ द काउन्सिल बाय नोटिफिकेशन स्पेसिफाय कॅटेगरीज ऑफ सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस द टॅक्स ऑन विच शॅल बी पेड on reverse charge basis by the recipient of such goods or services or both, and all provisions of this act shall apply to such a recipient. म्हणजे त्या प्रोविजन कुठल्या आहेत? तुम्ही सप्लायर आहात, मी तुमच्याकडनं सर्व्हिस रिसिव्ह केली, गुड्स रिसिव्ह केले, आणि जर त्यावरती मला
रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम सेक्शन सबसेक्शन 9(3) प्रमाणे टॅक्स द्यायचं आहे. तर मला त्याचा ITC मिळेल का? तिथेच खाली दिले ऑल द प्रोविजन्स ऑफ दिस ॲक्ट शॅल अप्लाय टू सच रेसिपियंट अँड इफ ही इज अ पर्सन लायबल फॉर पेइंग द टॅक्स इन रिलेशन टू सप्लाय ऑफ सच गुड्स और सर्व्हिसेस और तुम्ही सप्लायरला जेव्हा GST देता तुम्ही ITC घेता ना, सेम तुम्ही स्वतः गव्हर्नमेंटला ITC तो GST जमा करा, ITC घ्या, सगळं बाकी तसंच ॲप्लिकेबल होईल जसं एरवी ॲप्लिकेबल होतं. ऑल द प्रोविजन्स ऑफ दिस ॲक्ट shall apply to such recipient as if he is the person liable for paying the tax in relation to supply of such goods or services. पण पहिले गव्हर्नमेंटकडे जमा करायचा आणि नंतर मग इतर प्रोविजन ॲप्लिकेबल होतील. म्हणजे लेट जमा केला तर लेट फीज इंटरेस्ट सेम ॲप्लिकेबल होईल, सगळ्या प्रोविजन सेम ॲप्लिकेबल होतील. रिव्हर्स चार्ज when supply of goods or services are by unregistered person. 9(3) मध्ये कसं होतं? सप्लाय करणारा जो व्यक्ती आहे तो रजिस्टर आहे अनरजिस्टर आहे त्याचा मॅटर नाही. गव्हर्नमेंट नोटिफाय करेल की हे गुड्स आहेत, हे सर्व्हिस आहेत, तुम्ही त्याकडनं घेतल्या. तर समजा एक लिगल सर्व्हिस आहे, ही घेतली तर तो रजिस्टर असेल की नसेल. जर तिकडे दिलेलं आहे की तो रिव्हर्स चार्जमध्ये भरा तर दिलेलं आहे तो भरायचं. जर असा ऑप्शन दिला आहे एखादी सर्व्हिस नोटिफाय केली की ज्यामध्ये जर सप्लाय रजिस्टर्ड आहे तर तो देईल, अदरवाईज रिव्हर्स चार्जमध्ये द्या, तसं होईल. हे 9(3) मध्ये म्हणजे सप्लायर हा रजिस्टर आहे अनरजिस्टर आहे, पण तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये काय सांगितलं आहे की टॅक्स कोणी जमा करायचा. जर RCM 100% ॲप्लिकेबल आहे तर तिकडे 100% तो टॅक्स हा रेसिपियंटनीच भरायचा आहे. आपण ते पुढे मी नोटिफिकेशन कुठलं आहे ते, त्यात किती गुड्स आहेत, कुठले गुड्स आहेत, सर्व्हिसेस किती आहेत, कुठल्या आहेत, हे डिस्कशन आपलं वेगळं होणार आहे. रिव्हर्स चार्जमध्ये जसं आपण आता फॉरवर्ड चार्जचं बघतो त्यात रेट नोटिफाय केले पण ते रेट लावतो, त्याचप्रमाणे रेट काय असतील हे पण असेल. आणि मग रेट कुठल्या सर्व्हिसेस आहेत ज्या नोटिफाय करणार आहेत. गव्हर्नमेंट on the recommendations of the council by notification specify categories of supply of goods or services or both. त्याच्यावरती रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स द्यावा करायचं आहे, ते नोटिफाय होणार आहे. नोटिफाय झाल्यावरती जर त्या गुड्स किंवा सर्व्हिस तुम्ही जर का परचेस केले, जर तुम्ही त्याला सप्लाय घेतला तर मग रिसिपियंटला त्याच्यावर गव्हर्नमेंटकडे टॅक्स जमा करायला लागेल. 4 मध्ये काय म्हटलं बघा, 4 हा सगळ्यांना ॲप्लिकेबल नाही. 4 दिलं आहे क्लास ऑफ रजिस्टर्ड पर्सन्स. क्लास ऑफ रजिस्टर्ड पर्सन, त्या क्लास ऑफ रजिस्टर्ड पर्सननी जर अनरजिस्टर्ड पर्सनकडनं गुड्स किंवा सर्व्हिसेस घेतले तर त्यांना सेक्शन 9(4) प्रमाणे त्याच्यावर GST जमा करण्याची जबाबदारी ही रिसिपियंटची राहील, म्हणजे त्या क्लास ऑफ पर्सनची राहील. आता काय दिलं बघा इकडे, द गव्हर्नमेंट मे ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल बाय नोटिफिकेशनद्वारे गव्हर्नमेंट स्पेसिफाय अ क्लास ऑफ रजिस्टर्ड पर्सन हू शॅल इन रिस्पेक्ट ऑफ सप्लाय ऑफ स्पेसिफाईड कॅटेगरीज ऑफ गुड्स, सगळे गुड्स नाही, गुड्सची पण कॅटेगरी सांगितली जाईल, सर्व्हिसेस सांगितले जाईल. जर त्या रिसिव्ड केल्या अनरजिस्टर्ड सप्लायज करणार तर. आता जर का तुम्ही रिसिपियंट आहात आणि तुम्ही त्या क्लास ऑफ रजिस्टर्ड पर्सनमध्ये येत नाही तर तुमच्याकरता 9(4) ॲप्लिकेबल होणार नाही. जर तुम्ही त्या क्लास ऑफ पर्सनमध्ये येता पण तुम्ही जे गुड्स किंवा सर्व्हिसेस, मी काय म्हणतो बघा, तुम्ही गुड्स आणि सर्व्हिसेसचे सप्लाय इन्व्हर्ट सप्लाय घेताय ते तुम्ही अनरजिस्टर्ड पर्सनकडनं घेत नाही तर रजिस्टर्ड पर्सनकडनं घेता आहात तरी तुम्हाला 9(4) ॲप्लिकेबल होणार नाही. हे ॲप्लिकेबल कोणाला होईल? अशा रेसिपियंटना होईल की जे रेसिपियंट क्लास ऑफ रजिस्टर्ड पर्सनमध्ये येतात आणि ते स्पेसिफाईड कॅटेगरी ऑफ गुड्स, जे गुड्स कॅटेगरी स्पेसिफाय केलेत ते गुड्स ते परचेस करतात किंवा सर्व्हिसेस परचेस करतात. आणि तिसरं ते अनरजिस्टर्ड सप्लायरकडनं परचेस करतात. तर मग त्यांना 9(4) प्रमाणे काय लेवी येते, काय त्यांची जबाबदारी येते हे बघावं लागेल. पण त्यांनी कॅटेगरी ऑफ गुड्स घेतलेच नाहीत तर प्रश्न नाही. जर त्यांनी कॅटेगरी ऑफ गुड्स घेतले पण ते अनरजिस्टर्ड सप्लायरकडनं घेतले नाहीत तर ही लेवी येणार नाही.
तीन गोष्टी पाहिजेत. एक, तो जो रजिस्टर्ड पर्सन आहे तो पर्सन आहे तो त्या क्लास ऑफ रजिस्टर्ड पर्सनमधला असला पाहिजे. त्यांनी त्या कॅटेगरीमधले गुड्स किंवा सर्व्हिसेस आपल्याला घेतला पाहिजे आणि तो रिसिव्ड फ्रॉम अनरजिस्टर्ड सप्लायर पाहिजे. या 3 गोष्टी जर ट्रू आहेत तर 9(4) ॲप्लिकेबल होईल. क्लिअर आहे? आता ते क्लास ऑफ पर्सन कोण आहे? अनरजिस्टर्ड पर्सनकडनं घेतला ते क्लास ऑफ रजिस्टर्ड पर्सन कोण आहे आणि ते गुड्स कुठले आहेत हे आपण नोटिफिकेशन जेव्हा स्टडी करू तेव्हा मी सांगेन. 9395 नोटिफाईड सप्लायजवरती हे सगळ्यांकरता का? हे सगळ्यांकरता. तुम्ही जर नोटिफाईड सर्व्हिस घेता, तुम्ही जर टॅक्सेबल पर्सन आहात, तुम्हाला बघायचं आहे की तुम्ही जी सर्व्हिस रिसिव्ह केली आहे, तुम्ही जे गुड्स रिसिव्ह केले ते फॉरवर्ड चार्जमध्ये आहेत का रिव्हर्स चार्जमध्ये आहेत पहिले बघायचं. त्याच्या सप्लाय आहे का? सप्लाय आहे. मग त्याच्यावरती सप्लायचा टॅक्स रेट किती आहे तो नोटिफाय गव्हर्नमेंट करेल. जो नोटिफाय केला आहे त्याच्यावरती फॉरवर्ड चार्ज आहे का रिव्हर्स चार्ज आहे? जर रिव्हर्स चार्ज आहे मग त्याची लिस्ट आहे नोटिफाईड सप्लायची, त्याप्रमाणे रिव्हर्स चार्ज आहे. पेएबल बाय द रजिस्टर पर्सन रिसिपियंट. गुड्सची जी यादी आहे नोटिफिकेशन नंबर 4 2017 आणि नोटिफिकेशन नंबर 13 2017 सर्व्हिसेस. ओके. 9(4) जो आहे नोटिफाईड सप्लायर्स, नोटिफाईड रजिस्टर पर्सन रिअल इस्टेट. नोटिफिकेशन आहे 7/2019 इज रिलेटेड टू रिअल इस्टेट. सप्लायर कोण आहे? अनरजिस्टर्ड. अनरजिस्टर्डकडनं सप्लाय घेतला आणि जे नोटिफाईड गुड्स आहेत सप्लाय त्याचा घेतला, नोटिफाईड सर्व्हिस आहेत सप्लाय त्याचा घेतला आणि तो रिअल इस्टेट सेक्टरमध्ये घेतला गेला तर 9(4) ॲप्लिकेबल होईल. डिटेलमध्ये आपण नोटिफिकेशन स्टडी करून तेव्हा तुम्हाला क्लिअर होईल. आत्ता तुम्हाला 9(3) आणि 9(4) मधला फरक कळला की नाही? बरं, मी एक्झाम्पल देतो की लिगल सर्व्हिसेस ही रिव्हर्स चार्जमधली किंवा GTA गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी ही आता कोणाची जो मॅन्युफॅक्चरर आहे किंवा डिस्ट्रीब्युटर आहे त्याकडे स्वतःची गाडी नसेल, तो अशी गाडी भाड्याने मागवेल, त्यातनं तो गुड्स सप्लाय करेल. त्या गाडीचे भाडं द्यायला लागेल. समजा तुम्ही डिस्ट्रीब्युटर आहात, बरोबर आहे. तुम्ही गुड्स मॅन्युफॅक्चररकडनं आणता आणि तुम्ही पुढे मार्केटमध्ये गुड्स ते विकता. डिस्ट्रीब्युटर कोणाला पाठवतो? रिटेलरला पाठवतो, ट्रेडरला पाठवतो, होलसेलरला पाठवतो, डिस्ट्रीब्युटर जो आहे तो. आता डिस्ट्रीब्युटरला मॅन्युफॅक्चररकडनं गुड्स आणण्याकरता गाडी पाहिजे, मग तो भाड्याने गाडी घेईल, त्याचं रेंट त्याचं भाडं देईल. ते गाडी भाडं त्याने दिलं गुड्स ट्रान्सपोर्ट करण्याचं, त्याच्यावर GST कोण भरेल? मॅन्युफॅक्चरर तुम्हाला सांगतो की तुम्ही माझ्याकडनं गुड्स घेऊन जा, मी गुड्सचे पैसे मला द्या, ट्रान्सपोर्टला तुमची गाडी घेऊन या. ज्याकडे गाडी नाही आहे मग ते काय करतील? हायरवरती घेतील, भाड्याने घेतील. मग भाड्यावरती गाडी घेतली, बरोबर आहे. मॅन्युफॅक्चरर काय सांगतो? तुम्हाला गुड्स पाहिजे, कुठले गुड्स पाहिजे आहेत माझ्याकडे उपलब्ध आहेत, किती कॉस्टिंग आहे, रेट किती आहे, सगळं ठरलं. तो आपला 1 लाखाचं बिल बनवेल, मॅन्युफॅक्चरर त्यावर GST लावेल. डिस्ट्रीब्युटरला आपली गाडी पाठवायची आहे, डिस्ट्रीब्युटरकडे स्वतःची गाडी नाही आहे, त्याला ट्रक नाही आहे, समजतं, टेम्पो नाही आहे, तो टेम्पो भाड्याने घेतो. 1 लाखाचा माल आणायचा आहे, त्यावर तो 10,000 रुपये गाडी भाडं तो ट्रान्सपोर्टर मागतो. त्याच्यावर GST कोणी द्यायचा? मॅन्युफॅक्चरर म्हणतो माझ्या गुड्सचे पैसे तुम्ही डिस्ट्रीब्युटरने, मग 10,000वर GST कोणी भरायचं? हे रिव्हर्स चार्जमध्ये. जो ट्रान्सपोर्टर आहे तो आपलं बिल देईल, त्याच्यावर GST लावणार नाही. सेम लिगल सर्व्हिस आहे, हा लिगल मॅटर आहे. त्याकरता काय वकील करायला लागला, कोर्टामध्ये केस गेली, त्याला काय फीस दिली, त्याला तुम्ही फीस दिली, त्याच्यावर GST तुम्ही भरा, रिसिपियंटनी भरायचं. इथे लायबिलिटी रिसिपियंटची आहे. नोटिफाईड सप्लायजमध्ये अशा प्रकारचे जेवढे सप्लायज आहेत किंवा गुड्स आहेत हे जर का रिसिपियंटने घेतले, GST भरण्याची जबाबदारी रिसिपियंटची.
हे सगळ्यांकरता ॲप्लिकेबल आहे, हे सगळ्यांकरता. ह्याला कुठलाही टॅक्सेबल पर्सन अपवाद नाही. अच्छा. पण 9(4) आपण 3 कंडिशन बघितल्या की ते फक्त रिअल इस्टेट सेक्टरला ॲप्लिकेबल आहे. ते पण त्यांनी सांगितलेले गुड्स तेवढ्यावरतीच, सगळ्या गुड्सवर नाही. आणि जर ते गुड्स त्यांनी परचेस केले अनरजिस्टर्ड पर्सनकडनं तरच, अदरवाईज नाही. आलं लक्षात? 9(3) आणि 9(4) मला फरक लक्षात घ्या. जर तुम्ही ह्या सेक्टरमध्ये काम करत नाही, जर तुम्ही रिअल इस्टेट सेक्टरमध्ये काम करत नाही, तुम्हाला 9(4) ॲप्लिकेबल होणार नाही. 9(3) मात्र सगळ्यांना ॲप्लिकेबल, किंवा कुठल्याही सेक्टरमध्ये काम करू. ती गुड्स, त्यातले गुड्स नोटिफाईड जी नोटिफिकेशन आहे त्यातले गुड्स जर घेतले तर सप्लायर जी लावत नाही गुड्सवरती, किंवा सर्व्हिसेस जर घेतली तर याच्यावरती सप्लायर जर का GST लावत नसेल तर त्याचा GST हा रिसिपियंटला भरायचा आहे. मग ते परचेस करणारा कोणी असो, इन्व्हर्ट सप्लाय घेणारा कोणी असो. 9(3) सगळ्यांना ॲप्लिकेबल आहे आणि 9(4) फक्त रिसिपियंट पॉईंट ऑफ व्ह्यू रिअल इस्टेट सेक्टरला ॲप्लिकेबल आहे. (9)(1), (9)(2), (9)(3), (9)(4) शेवटचा 9.5 का संपलं आपलं इव्हेंट कलेक्शन. बाकी आपण नोटिफिकेशन पुढच्या गोष्टी पुढच्या सेशनला बघू. आज आपला टार्गेट एवढंच होता की 9(1) to 9.5 कंप्लीट करणं. 9.5 बघा काय दिलं आहे. ECO थ्रू, ECO इज नायदर अ सप्लायर ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर हा काय करतो, एक प्लॅटफॉर्म बनवतो की या माझ्याकडे तुम्ही रजिस्टर व्हा, माझ्या थ्रू गुड्स विका, मी तुमचे गुड्स काय करतो लोकांना शो करतो. मला प्लॅटफॉर्म ठेवतो की तुमचे गुड्स काय होतील, लोकांना दिसतील, लोक येतील ECOच्या प्लॅटफॉर्मवरती, ते गुड्स सर्व्हिसेस बघतील आणि परचेस करतील. आणि ECO काय करतो, त्याच्या अगेन्स्ट सप्लायरकडनं कमिशन घेतो. हा ECOचा बिझनेस आहे. ECO इज नायदर सप्लायर ऑफ गुड्स और सर्व्हिसेस नॉर अ रिसिपियंट ऑफ गुड्स और सर्व्हिसेस. तो स्वतः काय सप्लाय करत नाही किंवा तो घेत पण नाही, देत पण नाही, घेत पण नाही, पण ज्याच्या थ्रू दिलं घेतलं जातं. बट 100% GST शॅल बी पेएबल बाय ECO. पण गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे की मग GST कोणी द्यायचं, जर ECOने द्यायचं. मग गव्हर्नमेंटने काय सांगितलं की आम्ही आत्ता ECO थ्रू सर्व्हिसेसवरती GST मागतो, गुड्सवरती नाही, सर्व्हिसेसवरती मागतो. टिल नाऊ 3 categories ऑफ सर्व्हिसेस आर नोटिफाईड वेअर ECO इज ट्रीटेड ॲज अ डीम्ड सप्लायर. तो सप्लाय करत नाही, पण तो सप्लाय करतो असं मानलं जाईल आणि GST भरण्याची जबाबदारी ही ECOवर टाकलेली आहे. तो GST ECOने जमा करायचा. अशा 3 सर्व्हिसेस आहेत, अशा 3 सर्व्हिसेस आहेत. त्याचं गव्हर्नमेंटने नोटिफिकेशन काढलं. बघा आता, द गव्हर्नमेंट मे ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल बाय नोटिफिकेशन स्पेसिफाय कॅटेगरी ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस ओनली, गुड्स नाही, फक्त सर्व्हिसेस. द टॅक्स ऑन इंट्रास्टेट किंवा मग राज्यात असेल तर इंटरस्टेट सप्लाईज ऑफ विच शॅल बी पेड बाय द इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर इफ सच सर्व्हिसेस आर सप्लाईड थ्रू इट. सच सर्व्हिसेस आर सप्लाईड थ्रू ECO. ECO थ्रू सप्लाय झाला तर ECO बघेल GSTचं. ओके. All the provisions of this act shall apply to such electronic commerce operator as if he is the supplier liable for paying the tax in relation to the supply of such service. सर्व्हिसेस फक्त आहे, गुड्स नाही आहे. मग इथे गव्हर्नमेंटनी 2 नोटिफिकेशन काढल्या. पहिल्या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी 2 सर्व्हिसेस नोटिफाय केल्या आणि दुसऱ्या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी आणखीन एक सर्व्हिस नोटिफाय केली. 3 सर्व्हिसेस आहेत. मग सांगतो कुठल्या आहेत, हे बघा, हे नोटिफिकेशन 28 जून म्हणजे GST ॲप्लिकेबल होण्यापूर्वीच त्यांनी 2 सर्व्हिसेस दिल्या. आता आपण सेक्शन कुठला बघतोय, 9 सबसेक्शन 5 बघतोय. इन एक्झरसाइज ऑफ द पॉवर्स कन्फर्ड बाय द सबसेक्शन 2 ऑफ सेक्शन 5. इथे सांगितलं आहे गव्हर्नमेंट रिकमेंड करेल, GST काउन्सिल रिकमेंड करेल, गव्हर्नमेंट नोटिफाय करेल. हे नोटिफिकेशन आहे IGST ॲक्टमधलं. Hereby notifies that in case of following categories of services, the tax on interstate supplies shall be paid by the electronic commerce operator. Services by way of transportation of passengers by radio taxi, motor cab,
मॅक्सी कॅब अँड मोटरसायकल. बरोबर आहे. तुम्ही कॅब बुक करता जर ECO थ्रू, तर त्याचा जो ड्रायव्हर गाडी घेऊन येतो तर त्या गाडीचा ओनर असतो. तो रजिस्ट्रेशन असो नसो त्याचा GST जमा करायची जबाबदारी ही ECOची आहे. ECO त्याला टॅक्स भरेल. आलं लक्षात. तर GST येणार. तुम्ही ECO थ्रू गाडी मागवली, सर्व्हिसेस बाय वे ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर्स, नीट लक्षात घे पहिले, सर्व्हिसेस बाय वे ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर्स. आता हा बघा, ओला आहे, डीम सप्लायर. ॲक्च्युली ओला काय सप्लाय करत नाही. ओला काय करतो, प्लॅटफॉर्म देतो की तुम्ही एक ॲप आहे, त्या ॲप थ्रू काय करा, बघा गाडी कुठे मला दिसते, किती फेअर आहे हे दिसतं, ऑर्डर करा. हा गाडीवाला इथे उभा आहे, तो वाट बघतोय, त्याला कॉल येतो किंवा इकडे जा, हा व्यक्ती आहे ते उभा आहे, त्याला कॉन्टॅक्ट करा. त्याचा काय मोबाईल नंबर त्याला कळतो, हा त्याला कॉन्टॅक्ट करतो, बस. आपण बघितलं होतं ॲज पर सेक्शन 24 ECOला काय रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. मग हा जो पर्सन आहे, त्याची गाडी आहे, तो रजिस्टर असो नसो तो GST देणार नाही. GST कोण देईल, ओला देईल. रिसिपियंट कोण आहे, एनी पर्सन जो गाडी मागवतो. पॅसेंजर ट्रान्सपोर्ट आहे, पॅसेंजर ट्रान्सपोर्ट आहे, गुड ट्रान्सपोर्ट नाही आहे, पॅसेंजर ट्रान्सपोर्ट. बस हे ॲप्लिकेबल कोणाला आहे, गुड ट्रान्सपोर्टसाठी. नोटिफिकेशनमध्ये दिलं आहे सर्व्हिसेस बाय वे ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर बाय रेडिओ टॅक्सी, मोटर कॅब, मॅक्सी कॅब, मोटरसायकल. ECO थ्रू मागवलं तर. आता रेडिओ टॅक्सी कशाला म्हणतात ते खाली दिले, मॅक्सी कॅब ज्याला म्हणतात ते खाली दिले, मोटर कॅब हे सगळं दिले खाली. बस क्लिअर आहे एवढं, यात काय अडचण नाही. दुसरं बघा, काही लोक असे कुठे फिरायला जातात, गोव्याला जायचे, कुठे जायचे, हॉटेल बुक करतात. आता जर का हॉटेल बुक करायचं आहे, लोक घर बसल्या बघतात वेबसाईटला हॉटेल कुठे आहे. आता हॉटेल ज्याचं असतं त्याची वेबसाईट असेल तर विषय वेगळा. इथे काय करतात, असे ECO आहेत, ECOनी सगळी माहिती असते. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर, बघा इथे हॉटेल आहेत, हे रेट्स आहेत, बुक करा. सर्व्हिसेस बाय वे ऑफ प्रोव्हाइडिंग अकॉमोडेशन इन हॉटेल्स, त्याला दुसरं नाव आहे इन्स, गेस्ट हाऊस, क्लब, कॅम्पसाईट और अदर कमर्शियल प्लेसेस मींट फॉर. बघा हे नाव काही असो, उद्देश काय, मींट फॉर रेसिडेन्शियल और लॉजिंग पर्पज. बरोबर आहे. जर हॉटेल बुक केलं जर असेल ECO थ्रू, आता ह्या केसमध्ये काय मोठी हॉटेल आहेत, हॉटेल रजिस्टर असेल तर, हॉटेल रजिस्टर असेल तर बघा पुढे काय दिलं, एक्सेप्ट वेअर पर्सन सप्लाइंग सच सर्व्हिसेस थ्रू इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर इज लायबल फॉर रजिस्ट्रेशन अंडर. आता इथे याचा अर्थ एवढाच आहे की जर हॉटेल रजिस्टर असेल तर मग GST हॉटेलने जमा करावं. जर हॉटेल रजिस्टर नसेल तर मग GST ECOने द्या. बस इथे ऑप्शन ठेवला गव्हर्नमेंट की ECOला सांगितलं आहे ठीक आहे, तू जे हॉटेल या वेबसाईटला आलेलं आहे ते हॉटेल जर बुक केलं ते हॉटेल रजिस्टर आहे तर मग ते हॉटेल GST देईल ना. बघा जर तुम्ही ECO थ्रू बुक नाही करत, तुम्हाला मोबाईल नंबर कळतो, फोन नंबर कळतो आणि तुम्ही बुक करता हॉटेलवाला काय बोलतो की आमचं एवढं भाडं आहे, आणि जर निरीक्षण घेतलेलं असेल गव्हर्नमेंटला GST मिळणार नाही. गव्हर्नमेंटचा उद्देश गव्हर्नमेंटला GST पाहिजे. मग हॉटेल जर रजिस्टर आहे ना तर मग GST भरायला लागेल ECOला. हॉटेल रजिस्टर आहे, GST गव्हर्नमेंटला मिळणारच आहे. मग GST मिळणार आहे, मग ECOला त्रास देणं हा उद्देश नाही आहे. ओके. म्हणजे जर का हॉटेल बुक केलं जातं आणि हॉटेल जर अनरजिस्टर आहे तर मग ECO GST देईल. हॉटेल रजिस्टर आहे तर हॉटेल. सर्विस नंबर 3 नोटिफिकेशन दुसरं आलं, गव्हर्नमेंटला नंतर वाटलं 22 ऑगस्टला की आपण आणखी सर्व्हिस देऊ शकतो. आता लोक महानगरामध्ये काम करतात, मोठ्या सिटीमध्ये, मेट्रो सिटीमध्ये काम करतात, वेळ नाही त्याच्याकडे, बरोबर आहे. पण लोकांच्या गरजा असतात, त्यांना हाऊसकीपिंग करायला माणूस पाहिजे असतो, प्लंबिंग कार्पेंटर पाहिजे असतो, त्यांना कॉन्टॅक्ट करण्याकरता काही एजन्सीज आहेत,
त्या ECOला रजिस्टर असतात. मग ECO त्याची कोणाची रिक्वायरमेंट आहे तो सांगतो की तुम्हाला मिळून जाईल माणूस. चार्जेस कोणाला मिळतात? एजन्सीला मिळतात किंवा तो व्यक्ती रजिस्टर आहे त्याला मिळतात. तर गव्हर्नमेंटला याच्यावर GST पाहिजे. सर्व्हिसेस बाय वे ऑफ हाऊसकीपिंग सच एज प्लंबिंग, कारपेंटरिंग. आता ह्यात पण दिलं आहे एक्सेप्ट वेअर द पर्सन सप्लाईंग सच सर्व्हिसेस थ्रू इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर इज लायबल फॉर रजिस्ट्रेशन. जर ती एजन्सी रजिस्टर असेल तर GST मिळणारच आहे. मग ECOने GST जमा करण्याची गरज नाही. क्लिअर आहे? 3 सर्व्हिसेस. एक सर्व्हिसेस बाय वे ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर्स बाय रेडिओ टॅक्सी, मोटर कॅब, मॅक्सी कॅब अँड मोटरसायकल. दुसरं हॉटेलची सर्व्हिस. आणि तिसरं आता हाऊसकीपिंग सच एज प्लंबिंग, कारपेंटर. आता पुढे दिलं आहे सेक्शन 2 क्लॉज 44 मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर मीन्स काय? द सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस ऑर बोथ इन्क्लुडिंग डिजिटल प्रोडक्ट्स ओव्हर डिजिटल और इलेक्ट्रॉनिक नेटवर्क. In simple terms, buying and selling of products and services by business and consumers through an electronic medium without using any paper document. याला काय म्हणतात? इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. व्यवसाय केला जातो या प्रकारे. आणि इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर म्हणजे काय? हे इलेक्ट्रॉनिक कॉमर्स होतं. ऑपरेटर म्हणजे काय? क्लॉज 245 means any person who owns, operates or manages digital or electronic facility or platform और इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. इलेक्ट्रॉनिक कॉमर्सचा प्लॅटफॉर्म बनवून देतो तो कोण आहे? इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर. एनी पर्सन हू इज सप्लाइंग गुड सर्व्हिसेस ऑन हिज अकाउंट हाऊएवर वुड नॉट बी कन्सिडर ॲज ई-कॉमर्स ऑपरेटर. बघा याचा अर्थ थोडा वेगळा आहे. बघा तुमचा शॉप आहे, तुम्ही शॉपमधनं सप्लाय करता, ही आपली नेहमीची पद्धत आहे. आता वस्तू लोक ऑनलाईन पण घेतात. तुम्ही एक वेबसाईट बनवली आणि तुम्ही ऑनलाईन विकायला लागला, मग तुम्ही ई-कॉमर्स ऑपरेटर व्हाल का? तुम्ही दुसऱ्या कोणाचे गुड्स विकायला ठेवत नाही, स्वतःच गुड्स विकता. एनी पर्सन हू इज सप्लाइंग गुड सर्व्हिसेस ऑन हिज अकाउंट हाऊएवर वुड नॉट बी कन्सिडर ॲज ई-कॉमर्स ऑपरेटर. तो ई-कॉमर्स ऑपरेटर नाही. फॉर एक्झाम्पल ॲमेझॉन, फ्लिपकार्ट हे जे आहेत, शॉपक्लूज हे जे प्लॅटफॉर्म आहेत त्या प्लॅटफॉर्म थ्रू विकलं जातं, त्यामुळे ते ई-कॉमर्स ऑपरेटर आहेत. पण टायटन 78 supplying watches and jewels through its own website would not be considered as e-commerce operator for the purpose of this provision. कुठलीही कंपनी स्वतःचा प्रॉडक्ट विकते. इफ वी आर सेलिंग Redmi Note 5 MI phone through Flipkart, then it is e-commerce operator. But then we are selling through its own site. MI store स्वतः विकतो, will not be considered as e-commerce operator. लक्षात. आता इथे तो ई-कॉमर्स ऑपरेटर आहे. प्रोव्हाइडेड दॅट वेदर इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर डज नॉट हॅव अ फिजिकल प्रेझेन्स इन द टॅक्सेबल टेरिटरी, एनी पर्सन रिप्रेझेंटिंग सच इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर फॉर एनी पर्पज इन द टॅक्सेबल टेरिटरी शॅल बी लायबल टू पे टॅक्स. आणि जर तसा कोण पर्सन नसेल, प्रोव्हाइडेड फर्दर दॅट when an electronic commerce operator does not have a physical presence in the taxable territory and also it does not have a representative in the said territory, such electronic commerce operator shall appoint a person in the taxable territory for the purpose of paying tax and such person shall be liable to pay tax. तुम्ही माणूस ठेवा तिकडे जो टॅक्स भरेल. ई-कॉमर्स ऑपरेटर भारताबाहेर असेल तर त्यांनी तिथे माणूस अपॉइंट केला पाहिजे आणि GST जमा केला पाहिजे आणि तो दिला पाहिजे. आपण बघितल्या 3 कॅटेगरी. एक फॉरवर्ड चार्ज, यामध्ये सप्लायर टॅक्स देतो. रिव्हर्स चार्जमध्ये रिसिपियंट जो आहे, आणि ई-कॉमर्समध्ये डीम सप्लायर ECOला मानला जातो आणि ECO गव्हर्नमेंटकडे टॅक्स जमा करतो. आता यापुढचं आपलं डिस्कशन याच अनुषंगाने जाईल. फॉरवर्ड चार्ज, रिव्हर्स चार्ज आणि मग ECO. तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर झाल्या. थांबूया ना.